नमस्कार, माझं नाव सीमा निकम. आज या कार्यक्रमात तुमचं मनापासून खूप स्वागत. गर्भशास्त्र हा विषय भारतात खूप महत्त्वाचा मानला जातो. भारतातच काय, पूर्ण जगभरात महत्त्वाचा मानला जातो. आणि आज आपल्यासोबत आहेत वन ऑफ द बेस्ट एम्ब्रिओलॉजिस्ट डॉक्टर संगीता साबणे मॅम. हॅलो मॅम, मी स्वतःला लकी समजते की आज मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळतं आणि इतक्या लहान वयात. सो थँक्यू. मी विषयाकडे वळते. मॅम, मला सांगा तुमचं बालपण कसं गेलं? बालपण ॲक्च्युली माझं बालपण एका खेड्यात गेलं. ते तसं खूप असं म्हणजे तसं खूप छान गेलं, पण शिक्षण वाईज वगैरे म्हटलं तर थोडं आम्ही बॅक होतो. ह्या एका जन्म अतिशय छोट्या खेड्यात झाला, कानेगाव वारी म्हणून तिथे. त्यानंतर 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण माझं तिथेच झालं. एक छोटा कारखाना होता, तो कारखान्यावर त्यांची शाळा वगैरे होती. इट्स ओके, पण खूप असं फॉरवर्ड असं काही नव्हतं, पण बॅकवर्ड पण नव्हतं. इट्स ओके, मिडियम. आणि नंतर मग आफ्टर 10th माझं क्वालिफिकेशन मला जरा आउट म्हणजे कोपरगाव म्हणून तिथे जावं लागायचं. बसने मी जात होते आणि तिथे माझं BSc पर्यंतचं शिक्षण झालं. ओके, अच्छा. मला असं विचारायचं की तुम्ही डॉक्टर व्हायचं कधी ठरवलं? डॉक्टर म्हणण्यापेक्षा एम्ब्रिओलॉजिस्ट व्हायचं नक्की कोणत्या एजमध्ये ठरवलं, किंवा तुमच्या मनात असं काय विचार आले की मला हेच करायचं आहे? ओके, फाईन. डॉक्टर ह्याच्याकडे माझा पहिल्यापासून कल होता. म्हणजे जेव्हा मी खूप लहान होते त्यावेळेला सगळेजण विचारायचे की तुला काय व्हायला आवडेल. त्या टाईम मी सांगायचे की मला डॉक्टर व्हायला आवडेल. पण कसं होतं ना की आमचं अतिशय मिडल क्लास फॅमिली आणि गाव छोटं, त्याच्यामुळे आम्हाला असे एवढे सोयी नव्हत्या आत्तासारख्या की आम्ही आमचं फ्युचर एकदम ब्राईट करू शकू वगैरे. आणि त्यामुळे असं डॉक्टर ही कल्पना माझ्या डोक्यात होती, पण डॉक्टर होण्यासाठी लागणारा पैसा आमच्याकडे नव्हता आणि ती सोय पण आमच्याकडे नव्हती. आणि ह्या फील्डमध्ये मी वळली कशी, तर ह्याची छोटीशी स्टोरी आहे की माझे वडील मी 7वीत असताना एक्सपायर्ड झाले. तर ज्या वेळेला मी त्यांना शेवटचं भेटले दवाखान्यामध्ये, श्रीरामपूरला दवाखाना होता, तिथं मी त्यांना शेवटची भेटले. दॅट टाईम ही सेड की बघ, तुला ना अशी लोकांची सेवा करायची आहे आणि तू खूप नाव कमव, लोकांची सेवा कर. पण मला असं तेव्हा कळलं नाही की लोकांची सेवा करायचं म्हणजे काय. आणि ठीक आहे, मग मी शिकत राहिले. आणि नंतर माझी मोठी बहीण आहे, तर तिला हेल्थ इश्यूज आले, म्हणजे गायनेक प्रॉब्लेम सुरू झाले. पण त्यावेळेला मी लहान होते की मी त्या स्टेजमध्ये नव्हते की हा काय प्रकार आहे समजण्याच्या स्टेजमध्ये नव्हते. आणि दॅट टाईम तिला सेम प्रॉब्लेम आला. शी डोंट हॅव अ चाइल्ड, तिला मूल नाही आहे. आणि खूप लहान वयात म्हणजे 28व्या वर्षी वगैरे तिची गर्भाशय काढून टाकलं. तर तो कुठेतरी माझ्या डोक्यात इम्पॅक्ट बसला की म्हणजे मला काहीतरी करायचं आहे, मला म्हणजे हेल्प करायची आहे. पण हे मी तिला हेल्प नाही करू शकले, पण ठीक आहे, मी दुसऱ्यांना हेल्प करेल, असं माझ्या डोक्यात होतं. आणि फॉर्च्युनेटली मी आफ्टर म्हणजे माझ्या लग्नानंतर मी रुबी हॉलमध्ये जॉईन झाले. आणि तिथेच मग माझ्या डोक्यामध्ये म्हणजे तिथे 2004ला हे IVF फील्ड आलं. आणि दॅट टाईम मग मी इकडे शिफ्ट झाले. तशी पण मला खूप आवड होती. लाईक मी एक 11वी-12वी टीनेजर असताना किंवा ह्या एजमध्ये मी असं वाचायचे की टेस्ट ट्यूब बेबी. तर टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे मला असं वाटायचं की काय असेल हे टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे कसं बनवत असतील, म्हणजे काय, अशी खूप क्युरिओसिटी होती मला. खूप क्युरिओसिटी होती. आणि तेच फील्ड मला असं समोर दिसलं, म्हणून मी ह्या फील्डकडे अट्रॅक्ट झाले. मॅम, तुम्ही कुठून आलात काय हे मला आता सांगितलं. मला हे ऐकायला आवडेल की तुमच्या फॅमिलीकडून तुम्हाला काय सपोर्ट होता, किंवा फॅमिलीत कोण कोण असतं तुमच्या? फॅमिलीकडून मला पहिल्यापासून खूपच छान सपोर्ट मिळाला, खूप सुंदर. म्हणजे मी विसरू नाही शकत की मी आधी जसं सांगितलं की माझे वडील लहानपणी गेले, पूर्ण आमचा सगळा भार माझ्या आईवर पडला. आणि माझा मोठा भाऊ आणि बहीण एवढे समंजस होते की त्यांनी मला इतकं
पॅम्पर्ड केलं, इतकं समजून घेतलं की एक गोष्ट की ही हुशार आहे आणि हिला आपण पाहिजे ते सगळ्या गोष्टी देऊयात. तर तिकडनं पण मला खूप सपोर्ट मिळाला. खूप बहिणींनी, भावानी, आईनी खूप सपोर्ट केला. नंतर आफ्टर BSc मी म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन मी सासरी आले आणि सासरच्यांकडनं पण मला खूप सपोर्ट मिळाला. माझे सासू सासऱ्यांना खूप कौतुक होतं. ऑलवेज ते मला पुश करत होते की तू शिक, काहीतरी म्हणजे अजून पुढे जा, अजून पुढे जा, लाईक दॅट. आणि माझे मिस्टरांनी पण खूप सपोर्ट केला आणि मी अशीच थांबलेच नाही. मी ऑलवेज काही ना काही कोर्सेस करत राहिले आणि ह्या फील्डमध्ये पण मी खूप काही कोर्सेस केले. फॅमिलीकडनं मला चांगला सपोर्ट मिळाला. फॅमिलीकडून सपोर्ट होताच. येस. पण जसं आत्ताच्या जनरेशन मध्ये मुलगा आणि मुलगी याच्यात काही फरक नाहीये, म्हणजे आम्हाला काही डिफरन्स जाणवत नाही. तसं तेव्हा तुम्ही शैक्षणिक पण खूप मोठ्या पातळीवर, कारण हे शिक्षण घेणं काही सोपं नव्हतं त्या काळात. तर तुमच्या घरात किंवा मला ऐकून तर वाटत नाही काही फरक असेल, पण तुम्हाला काही असं जाणवलं का, मुलगा मुलगी भेद किंवा काही प्रॉब्लेम्स आले का? बिलकुल नाही. माझी आई शिक्षिका होती आणि ती आई वडील म्हणजे बेसिकलीच खूप मुळातच समंजस होते आणि कधीच आम्हाला असं मुलगा आणि मुलगी असा कधीच भेदभाव केला नाही. ॲक्च्युली त्यावेळेला BSc म्हणजे सायन्सला जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि थोडीशी खर्चिक पण होती. तरीसुद्धा माझ्या आईने आणि माझ्या घरच्यांनी असा नाही विचार केला की ही मुलगीचे लग्न होऊन दुसरीकडे जाईल, मग कशासाठी हिच्या शिक्षणात खर्च करा वगैरे. नो, आई आणि बहीण भाऊ म्हणायचे तुला आवडलंय ना, यू गो अहेड. क्या बात. आणि आता फॅमिलीला प्राऊड फील होतच असेल. नक्कीच. आतापर्यंत नक्कीच. मला हे म्हणायचं की आता आपण विषयाकडे बोलूयात जरा. हो, बोल. की IVF म्हणजे नक्की काय? एक्झॅक्टली अर्थ काय? IVF म्हणजे पूर्वी ऐकलं असेल टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF चा लॉंग फॉर्म आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे जे फर्टिलायझेशन नॅचरली बॉडीत घडतं ते आम्ही बाहेर फर्टिलायझेशन घडवून त्याचे एम्ब्रिओज बनवतो आणि भ्रूण, आणि ते बनवलेले भ्रूण गर्भ तो आम्ही परत बाईच्या शरीरामध्ये सोडून देतो. एक साधारण गर्भ बनवल्याच्या नंतर 3ऱ्या ते 5व्या दिवसांच्या मध्ये तो गर्भ आम्ही परत बाईच्या शरीरामध्ये सोडून देतो आणि सोडल्याच्या नंतर ही प्रेग्नन्सी जर झाली तर ही नॅचरल प्रेग्नन्सी असते. इट्स कॉल्ड IVF. याला IVF असं म्हणतो. मग IVF ची प्रोसेस काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही दिवसात होतं, महिन्यात होतं? ओके, आय टेल यू. मी तुला सांगते. आता IVF म्हणजे काय. आता सध्या असं आहे की इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम खूप वाढला आहे. 60-70% हा प्रॉब्लेम आहे. तर जनरली साधारणपणे 1-2 वर्षामध्ये आफ्टर मॅरेज जर मूल नाही झालं तर ते लोक IVF कन्सल्टंटकडे येतात, म्हणजे गायनेकोलॉजिस्टकडे जातात. आणि जर त्यांना असं वाटलं की देर इज सम प्रॉब्लेम तर मग IVF सजेस्ट करतात. तर IVFच्या आधी काय असतं ती थोडंसं मी तुला थोडक्यात सांगते. जेव्हा कपल इन्फर्टिलिटीसाठी येतं IVF कन्सल्टंटकडे, आमच्याकडे नाही, तर ते लोक त्यांना टाईम सेक्स सांगतात. म्हणजे थोडेसे काही टाईम इंटरकोर्स वगैरे, फॉलिक्युलर मॉनिटरिंग, फॉलिक्युलर मॉनिटरिंग वगैरे हे सांगतात. ती सायकल तर तशा सायकलनी पण नाही झालं तर मग एक IUI म्हणून एक प्रोसेस आहे. तर IUI ही अगदीच बेसिक प्रोसेस आहे इन्फर्टिलिटीमधली. त्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो की जसं गर्भधारणा ही नॅचरल होते फिमेलच्या बॉडीमध्ये, तर आपण काय करतो की जे स्पर्म्स असतात, म्हणजे IUIमध्ये काय होतं की पूर्ण सगळे स्पर्म फिमेलच्या बॉडी वजायनामध्ये डिपॉझिट होतात आणि त्यातले चांगल्या क्वालिटीचे स्पर्म स्विम करून एग्सपर्यंत पोचतात. आणि चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स असल्यामुळे ते एग्सला पेनिट्रेट करतात आणि त्याच्यामध्ये एंट्री मिळवतात आणि गर्भधारणा होते. राईट. सम रिझन, काही कारणास्तव जर हे होत नसेल तर आपण IUI करतो. IUI करतो म्हणजे काय करतो की हजबंडचे स्पर्म्स घेतो, ते बाहेर लॅबमध्ये वॉश करतो म्हणजे मीडियामध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स आपण काढून घेतो. सेंट्रिफ्यूजच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स काढतो, त्यांच्यावर आपण प्रोसेसिंग करतो, त्यांना हायपर मोटाईल बनवतो आणि त्यांची ॲक्रोसोमल रिॲक्शन वाढवतो. म्हणजे जसं की स्पीड हा खूप महत्त्वाचा असतो.
तर हा स्पर्म्सचा स्पीड असतो, तर तो आपण खूप वाढवतो ह्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ मीडिया अँड ऑल. मीडियाच्या माध्यमातून आपण तो स्पीड वाढवतो आणि ते चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स आपण थ्रू वजायना एक व्हेरी थिन कॅथेटरनी फिमेलच्या बॉडीमध्ये एग्सच्या अंड्याच्या भोवती सोडून देतो. इट्स कॉल्ड IUI. ह्याला IUI म्हणतात आणि ही फार बेसिक प्रोसेस आहे. पण म्हणजे साधारण कालावधी, म्हणजे आता प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला माहितीये की 9 महिन्यात बाळ होतं, तर ही जी तुमची प्रोसेस आहे याला म्हणजे काही सेकंड असतील, काही मिनिट्स, तर याला प्रोसेस किती वेळाची आहे मला विचारायचं. IUI प्रोसेस ही हार्डली म्हणजे ॲक्च्युअल सगळी प्रोसेस मिळून 1 ते 1.5 तासात होते आणि IUI केल्याच्या नंतर मग ते नॅचरली सोडून दिलं जातं ॲज अ नॅचरल कन्सेप्शन. मग ते होतं, ते 17 दिवसांनी कळतं की प्रेग्नन्सी आहे की नाही. ओके, म्हणजे जी फिमेल कोणीही जी असेल ती जी असेल ती तिला आल्यावर प्रोसेस केल्यानंतर मग 17व्या दिवशी कळतं की प्रेग्नन्सी आहे की नाही. आणि हे IUIचे सक्सेस रेट आहे हे जगामध्ये 12 ते 18% आहेत पूर्ण जगात. आणि हा जो सक्सेस रेट आहे तो सेंटर टू सेंटर डिफर करतो. म्हणजे लॅबची क्वालिटी, लॅबचं मेंटेनन्स, आपण कुठला मीडिया वापरतोय, टेक्निक कसं आहे, प्रोसेसिंग करणारं कोण आहे, ह्याच्यावर थोडासा रेट डिफर होतो. इट्स अप टू 25% जाऊ शकतो. ह्यातनं जर सक्सेस नाही मिळाला तर आपण पुढच्या प्रोसेसला जातो विच इज द IVF. मग आपण IVFला जातो. ह्यातनं IUIमधनं सक्सेस नाही मिळाला तर IVFला जातो. आणि मग आता ती प्रोसेस ती तुमच्याकडे असते. सेकंड IUI पासूनच्या प्रोसेस माझ्याकडे असतात. मी एम्ब्रिओलॉजिस्ट, त्या प्रोसेस मी करते सगळ्या. IVF मध्ये हे किती सक्सेसफुल होतात किंवा आणि किती अनसक्सेसफुल होतात, म्हणजे असं कॅटेगरी काही आहे किंवा किती पर्सेंटेज? बरं, तुला हे सांगते मी. IVFचा सक्सेस रेट साधारण एक ऑल ओव्हर वर्ल्ड जर घेतला तर एक 60 ते 70% आहे. म्हणजे आणि इट्स अगेन डिफर सेंटर टू सेंटर. म्हणजे तुम्ही कुठल्या सेंटरला जाता आहात आणि तिथलं लॅबचं कंडिशन कशी आहे, तुमचे IVF कन्सल्टंट कसे आहेत, याच्यावर पण तो रेट डिफर होतो. मग 80-90% पण काही सेंटरचे रिझल्ट आहेत. म्हणजे आलात की असं काही नसतं की हे सक्सेसफुल होईलच, नाही असं 100% नाही की 80% सक्सेस रेट आम्ही देतो. पण 100% आलं आणि तुम्ही कन्सिव्ह झालं असं नाहीये, कारण आपण देव नाही आहोत. आपण प्रयत्न करतो. देव तर तुम्ही आहातच. आपण 100% प्रयत्न करतो. आपण आपले एफर्ट 100% त्यात टाकतो. गर्भ बनवणं, आता तू विचार कर की गर्भ बनवणं ही नैसर्गिक प्रोसेस आहे, गर्भ बनणं. पण ती आपण लॅबमध्ये करतो आणि तिथे आपण गर्भ बनवतो. म्हणजे ही थोडक्यामध्ये निसर्गाला विरुद्ध जाऊन आपण ते गर्भ बनवतो, ट्राय आउट करतो. आणि मला तर असं वाटतं की देवानी आता ह्याच्या म्हणजे 80% जरी आपल्या हातात ठेवले तरी 20% हे कोणाच्या हातात नाहीये, की हे प्रत्येकाचं नशीब. आणि त्यामुळे हे रेट हे 80%च मी तर सांगेल. 80 to 90%, 100% नाही. तुम्ही IVF म्हणजे काय हे आता समजावून सांगितलं. येस. पण IVF ची प्रोसेस नक्की काय, एक्झॅक्टली काय कसं घडतं ते? आता हे मी तुला डिटेलमध्ये सांगते की IVF म्हणजे काय आणि ते मी कसं करते. जे एम्ब्रिओलॉजिस्ट कोणी पण असेल ते IVF कसं करतं. ह्यामध्ये कसं असतं की जेव्हा आपलं डॉक्टर म्हणजे IVF कन्सल्टंट सांगतात की पेशंट इज गोइंग फॉर IVF ट्रीटमेंट ही पेशंटला लागणार आहे, तर तेव्हापासून त्यांची तिकडे ट्रीटमेंट सुरू होते कन्सल्टंटकडे. आणि कन्सल्टंट पिरियडच्या दुसऱ्या दिवसापासून हार्मोनल इंजेक्शन द्यायला सुरू करतात. तर हे हार्मोनल इंजेक्शन का देतात की जसं नॅचरल सायकलमध्ये आपल्या बॉडीमध्ये हार्डली 1 किंवा 2 एग्स हे डॉमिनेंट होतात, मॅच्युअर्ड होतात. आणि पण IVFला आपल्याला 1-2 एग्स चालत नाहीत. आपण त्यांना आपल्याकडे कमीत कमी जास्त एग्स पाहिजे असतात, कारण ते एग्स खूप डेलिकेट असतात. ते जेव्हा आपण बॉडीच्या बाहेर काढतो त्यावेळेला त्यांना डॅमेज होण्याचे चान्सेस खूप असतात. सो दॅट हे इंजेक्शन, हार्मोनचे इंजेक्शन देऊन आपण त्यांचे एग्स वाढवतो, मल्टिपल करतो आणि त्यांचे जे एग्स क्वालिटी आपण खूप स्ट्रॉंग बनवतो, जेणेकरून तो बनणारा गर्भ आहे
तो चांगला बनू शकेल. अशा प्रकारे आपण त्या एग्सला स्ट्रॉंग बनवतो विथ द हेल्प ऑफ गिविंग द इंजेक्शन, हार्मोनल इंजेक्शन. आणि त्यानंतर 36 तास आधी एक HCG नावाचं इंजेक्शन दिलं जातं. HCGचं इंजेक्शन दिल्याच्या नंतर बरोबर 36 तासांनी 36 आवर्सनी आपल्याला ती सगळी अंडी बाईच्या शरीरातनं काढून घ्यायची असतात. ही एक छोटीशी प्रोसिजर आहे की आपण OTमध्ये करतो आणि एक अंडर सोनोग्राफी गायडन्समध्ये एक छोटासा अनेस्थेशिया देऊन हे सगळी अंडी बाहेर काढली जातात आणि ही अंडी कन्सल्टंट IVF कन्सल्टंट बाहेर काढतात आणि ती ताबडतोब एम्ब्रिओलॉजिस्टकडे देतात विदिन फ्यू सेकंड्स. आणि हे जे एग्ज आहेत हे फ्लुइडमध्ये असतात. मग एम्ब्रिओलॉजिस्टचं काम काय असतं की ते अंडी एग्स त्यातली फॉलिक्युलर फ्लुइडमधनं शोधून पटापट बाजूला घेणे आणि ती सगळी अंडी घेऊन एकदा ही 10-15 मिनिटाची प्रोसेस असते. ती झाली की बाई लगेच शुद्धीवर येते आणि इकडे एम्ब्रिओलॉजिस्टचं काम सुरू होतं. ती एग्स मिळाल्यानंतर, एग्स म्हणजे अंडी, oocytes आमच्या हातात मिळाल्यानंतर आम्ही मग गर्भ बनवण्याचं काम सुरू करतो एम्ब्रिओलॉजिस्ट. हे एग्स आपल्या लॅबमध्ये मिळाल्यानंतर त्याच पिरियडमध्ये आपल्याला हजबंडचे स्पर्म्स हवे असतात. मग ते स्पर्म्स घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं. त्यातले चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स काढले जातात. त्यांच्यावर ते स्पर्म्स हायपर ॲक्टिव्ह बनवले जातात. त्यांची ॲक्रोसोमल रिॲक्शन वाढवली जाते. त्याच्यामध्ये अनवॉन्टेड मटेरियल खूप असतं, ते आपण रिमूव्ह करतो आणि फक्त प्युअरली हायपर मोटाईल आणि चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स आपण IVFसाठी वापरतो. ठीक आहे. आणि हे स्पर्म्स आणि एग्ज एकत्र मिळून आपण एका डिशमध्ये, पेट्री डिश बोलतो, त्या डिशमध्ये ठेवून आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. ठीक आहे. इन्क्युबेटरबद्दल मी तुला नंतर सांगते. आता हा पार्ट मी कंटिन्यू करते. तर हे एग्ज आपण 24 आवर्सनी आपण त्याला लूक देतो, म्हणजे ते बघतो. त्याच्या भोवती असलेलं आवरण, एग्सच्या भोवती असलेलं आवरण आपण काढून टाकतो. त्या प्रोसेसला डेन्युडेशन म्हणतात. डेन्युडेशन करून अंडर हायली मॅग्निफाईड मायक्रोस्कोपमध्ये आपण ते एम्ब्रियोज बघतो, गर्भ. आणि त्यावेळेला आपण फर्टिलायझेशन चेक करतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक प्रोन्यूक्लिआय दिसतो, 2 प्रोन्यूक्लिआय दिसतात. आम्ही PN स्टेज म्हणतो त्याला. ही स्टेज फार महत्त्वाची असते. PN स्टेज म्हणजे एक प्रोन्यूक्लिआय वन फ्रॉम मेल अँड 1 फ्रॉम फिमेल. एक स्त्रीकडनं आलेला आणि एक पुरुषाकडनं आलेला, हे असे 2 प्रोन्यूक्लिआय असतात. ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ते जर व्यवस्थित दिसले त्याचा अर्थ असा की हे फर्टिलायझेशन चांगलं घडलेलं आहे. तर ही स्टेज आम्ही एम्ब्रिओलॉजिस्ट जेव्हा चेक करतो त्यावेळेला आम्हाला कधी 3PN पण मिळतात, प्रोन्यूक्लिआय ते पण दिसतात, कधी 4PN पण दिसतात. तर असे जे एम्ब्रिओज असतात ते आम्ही काढून टाकतो, घेत नाही. किंवा एक सिंगल प्रोन्यूक्लिआय पण दिसतो, ते पण आम्ही घेत नाही. काही अनफर्टिलाइज पण एग्स राहतात. फक्त आम्ही 2PNचे जे गर्भ आहेत, जे नेसेसरी आहे, इट इज व्हेरी नेसेसरी, व्हेरी नेसेसरी. त्यापासूनच पुढे आपण बेबी बनवू शकतो. अदरवाईज 3PN 4PN असतील तर ते आपण डिस्कार्ड करतो, ते वापरत नाही. इट इज अबनॉर्मल एम्ब्रिओज. सो दॅट आपण ते दुसऱ्या मीडियामध्ये ठेवून, मीडिया वगैरे चेंज करून आपण त्यांना लूक देऊन. मीडिया म्हणजे काय हा प्रश्न पण इथे एक येतो. मीडिया म्हणजे एम्ब्रिओजला अगदी सोप्या भाषेत, जे मी मेडिकल टर्म यूज न करता अगदी कॉमन पर्सनला समजेल अशा भाषेत सांगते. मीडिया म्हणजे एम्ब्रिओजचं खाणं थोडक्यात, की आता ह्या स्टेजला 24 तासाच्या एम्ब्रिओजला काय लागतं बाबा, त्याची हेल्थ चांगली होण्यासाठी, ग्रो होण्यासाठी, वाढण्यासाठी जे काही लागतं ते आम्ही त्या एम्ब्रिओजला देतो. म्हणजे त्या मीडियामध्ये आम्ही तो ठेवतो सगळे. आणि नंतर मग आम्ही 48 आवर्सला लूक देतो, बघतो ते एम्ब्रिओज. आम्ही मायक्रोस्कोप खाली परत एकदा चेक करतो, एम्ब्रिओजची आम्ही असेसमेंट करतो. ओके. त्या स्टेजला आम्हाला ते एम्ब्रिओज 4 सेलचे दिसले पाहिजे. ओके. म्हणजे प्रोन्यूक्लिआयचं आपल्याला पुढे वाढले गेले पाहिजे. आणि हे एम्ब्रिओज खूप डायनॅमिक असतात, त्यांची ग्रोथ अगदी फटाफट होत असते. म्हणजे आता तू एम्ब्रिओज बघितले तर थोड्या वेळाने बघितले तर त्यात चेंजेस दिसतील. ते एवढे डायनॅमिक असतात, पटापट वाढतात ते.
आणि 48 आवर्स नंतर परत मीडिया वगैरे इफ नेसेसरी चेंज करून बाकी सगळं नीट आहे ना ते सगळं चेक करून आम्ही 72 आवर्सला आम्ही लूक देतो. 72 तासांचा लूक असतो. त्या 72 तासांना आम्हाला तो एम्ब्रिओज 8 सेलचा दिसला पाहिजे. म्हणजे 8 सेल मीन्स 8 सेल्स, म्हणजे 6 सेलचा 5 सेल्सचा असला. सेल्स म्हणजे असे राऊंड राऊंड गोल दिसतात. म्हणजे तुम्ही वर्क करत राहता का त्याच्यावर? आम्ही तो बघतो, मायक्रोस्कोपच्या खाली आम्ही बघतो. वर्क आम्ही एम्ब्रिओज एकदा आम्ही बनवले की त्यांचे ते वाढत राहतात. पण ते कसे वाढतात म्हणजे ते ॲबनॉर्मल होऊ नये किंवा ते अरेस्ट होऊ नाही म्हणून आम्ही त्यांना लूक देत असतो. त्यांचे मीडिया वगैरे चेक करत असतो, इन्क्युबेटर चेक करत असतो आणि आमचं ऑब्झर्वेशन असतं की ते बरोबर वाढतात ना. तर 72 तासांनी आम्हाला 8 सेलचा एम्ब्रिओ हवा असतो. मग तो 8 सेलचा जर 5 सेलचा असेल दॅट मीन्स तर ग्रोथ त्याची थांबली आहे, वाढ त्याची खुंटली आहे, थांबली आहे. मग तो एम्ब्रिओ आपण पुढे धरू शकत नाही, ग्राह्य धरू शकत नाही. आणि किंवा तो जो एम्ब्रिओ आहे तो 10, 12, 15 सेलचा झाला, छोटे छोटे सेल्स, तर तो सुद्धा बऱ्यापैकी आम्ही ग्रेड बीचा वगैरे समजतो. म्हणजे तो जास्त फास्ट ग्रोईंग झाला आहे असं आम्ही समजतो. आणि तो एम्ब्रिओ आम्ही बी ग्रेडचा देतो, त्याला ग्रेड ए देत नाही. आणि चौथ्या दिवशी म्हणजे 98 आवर्सला आम्हाला ते पूर्ण कॉम्पॅक्ट झालेले पाहिजे. म्हणजे हे सगळे सेल्स असतात मेल आणि फिमेलकडनं आलेले, हे सगळे मिक्स होतात एकमेकांमध्ये. ओके. आणि पूर्ण असा फक्त एक गोल दिसतो. दॅट मीन्स त्याला मॉरिला स्टेज म्हणतात. आणि ते सगळे कॅरेक्टर घेतात ह्या केसमध्ये, मेलचे आणि फिमेलचे कॅरेक्टर इथे घेतले जातात. आणि 5व्या दिवशी कॅरेक्टर घेऊन एम्ब्रिओ बनतो. ओके. तो एम्ब्रिओ बनतो, त्याला आपण ब्लास्टोसिस्ट स्टेज म्हणतो. आणि ब्लास्टोसिस्टमध्ये पण ते इनर सेल मास वगैरे असे म्हणजे आमचं जे ग्रेडिंग आहे म्हणजे आमच्या मेडिकल टर्म्स आहेत तर त्या कशा आहेत ते त्यावरनं आम्ही इनर सेल मास सेल्स वगैरे ते सगळं बघून आम्ही ग्रेडिंग देतो त्याला. प्रोसेसची लास्ट स्टेज, दिस इज द लास्ट स्टेज. आणि मग त्या स्टेजला हा एम्ब्रिओ ट्रान्सफर केला जातो. त्यातनंही चांगल्या क्वालिटीचा एक्सलंट ए ग्रेडचा एम्ब्रिओ आपण सिलेक्ट करतो. साधारणपणे आपण इंडियामध्ये 2 एम्ब्रिओ सोडतो अकॉर्डिंग टू द एज. म्हणजे एज जर कमी असेल, वय कमी असेल स्त्रीचं, तर आपण साधारणपणे 2 एम्ब्रिओ टाकतो. अदरवाईज जरा आमच्याकडे खूप म्हणजे अबाव 40च्या पण लेडीज येतात, 40-45च्या, त्या केसमध्ये समटाईम 3 एम्ब्रिओज आपण टाकतो, पण जनरली 2 एम्ब्रिओ टाकतो. बाहेरच्या देशामध्ये 1च एम्ब्रिओ सोडतात फक्त, पण आपण जनरली 2 एम्ब्रिओ सोडतो. आणि ही झाली एम्ब्रिओबद्दलची माहिती. आता एम्ब्रिओ ट्रान्सफर. ओके. एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो म्हणजे काय, हे सगळे एम्ब्रिओलॉजिस्ट आतमध्ये बनवून ठेवतात. आणि जेव्हा कन्सल्टंट डॉक्टर आम्हाला सांगतात की मला डे 5चे एम्ब्रिओ पाहिजे आहेत, डे 3चे पाहिजे आहेत, अकॉर्डिंग टू दॅट आम्ही ते अगोदर डिसाईड केलेलं असतं की ह्या पेशंटला आपल्याला कोणते एम्ब्रिओज टाकायचे आहेत, डे 3चे टाकायचे आहेत की डे 5चे टाकायचे आहेत. त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड असतो. आणि एम्ब्रिओ ट्रान्सफरला आम्ही पेशंटला बोलवतो. ओहम पिकअप झाल्याच्या नंतर म्हणजे अंडी काढून घेतल्याच्या नंतर पेशंट घरी जातो. मग 4 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी आमच्या जसा एम्ब्रिओचा आम्हाला रिस्पॉन्स आहे त्याप्रमाणे आम्ही बघतो, पेशंटला कॉल करून बोलून घेतो आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. आता एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे काय, तर हे जे बनवलेले गर्भ आहेत तर त्यावेळेला माझं काम उत्तम गर्भ बनवण्याचं आणि आमचे जे कन्सल्टंट असतात त्यांचं काम असतं उत्तम गर्भाशय तयार करणं, एंडोमेट्रियम तयार करणं. आता इथे दोन्ही पार्ट खूप महत्त्वाचे, गर्भ पण उत्तम पाहिजे आणि एंडोमेट्रियम पण उत्तम पाहिजे. नुसतेच गर्भ उत्तम असून उपयोग नाही, ते एंडोमेट्रियम चांगलं नसेल. म्हणजे एंडोमेट्रियम म्हणजे गर्भ आपण ज्या ठिकाणी सोडतो आहोत ती जागा त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. तर ते प्रिपेअर्ड करणं हे कन्सल्टंटचं काम असतं. तर कन्सल्टंट त्यांची बाजू नीट सांभाळतं की एंडोमेट्रियम एकदम शुअरली एकदम परफेक्टली ऑलराईट आहे, आम्ही आमचे एम्ब्रिओज एकदम परफेक्टली ऑलराईट करतो आणि त्यावेळेला आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. म्हणजे हे सगळं प्रिपरेशन झाल्याच्या नंतर त्या लेडीजला मग त्या दिवशी काही GA वगैरे म्हणजे ॲनेस्थेशियाची वगैरे गरज नसते. फक्त लेडीजनी
येऊन एक छोटीशी IUI सारखी प्रोसेस असते. ते गर्भ म्हणजे इकडे सगळी लेडीजची तयारी होते गर्भ आत सोडण्याची वगैरे, आणि सगळं रेडी झाल्याच्या नंतर मला सांगतात की वी आर रेडी. आणि त्या केसमध्ये मला माझं पूर्ण स्किल लढवावं लागतं की विदिन फ्यू सेकंड्स मला ते एम्ब्रिओज इन्क्युबेटरमधनं काढणं, मायक्रोस्कोपमध्ये बघणं, चांगले एम्ब्रिओ सिलेक्ट करणं, ते कॅथेटरमध्ये लोड करणं आणि पटकन त्या लेडीजच्या तिथे जाऊन तेवढ्यात करायला लागतं. करावंच लागतं. कारण एम्ब्रिओज खूप नाजूक असतात, त्यांना आपलं हे क्लायमेट सूट होत नाही. म्हणजे हा 5 दिवसांचा प्रयत्न आणि हे इथं ट्राय आउट करायचं. 5 दिवस आम्ही लढतच असतो. हो ते आणि हा शेवटचा क्षण पण खूप इम्पॉर्टंट हे असतो. जर झालं तर सक्सेसफुल. हो. आणि मग त्यानंतर मग एक लोड केलेले एम्ब्रिओज आम्ही हे विदिन 30 सेकंड्स अंडर सोनोग्राफी गायडन्स, सोनोग्राफीमध्ये बघून ते बनवलेले एम्ब्रिओ आम्ही आतमध्ये लोड करतो. बाईच्या शरीरामध्ये आम्ही, बाईच्या होममध्ये आम्ही ते सोडून देतो. हे झालं एम्ब्रिओ ट्रान्सफर. ही अगदी 30 सेकंदाची प्रोसेस आहे एम्ब्रिओ आत सोडणे. आणि त्यानंतर बाईला आम्ही रेस्ट घ्यायला सांगतो. कन्सल्टंट सांगतात की रेस्ट घ्यायची. साधारणपणे हे एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्याच्या नंतर 17व्या दिवशी, आमच्या सेंटरला 17व्या दिवशी सांगतो, काही सेंटरला हे 11व्या-12व्या दिवशी पण टेस्ट करून घेतात, ज्याच्यामध्ये बीटा HCG नावाची एक रक्ताची चाचणी आहे. त्याच्यामधून आपल्याला कळतं की प्रेग्नन्सी राहिली आहे का. आणि जर ही प्रेग्नन्सी राहिली, ट्विन्स पण होण्याचे चान्सेस खूप असतात इथे. जर ही प्रेग्नन्सी राहिली तर नॅचरल प्रेग्नन्सीसारखी पुढची प्रेग्नन्सी. मग त्यात काही विशेष असं काही नाही. नॅचरल गर्भ म्हणजे जशी प्रेग्नंट लेडी असते त्याप्रमाणे ही प्रेग्नन्सी असते. मॅम, एका पेशंटकडून किती एम्ब्रिओज बनतात किंवा असं काही स्पेसिफिक आहे का? हां, चांगला क्वेश्चन आहे. खूप तुला मी व्यवस्थित नॉलेज सांगते याबद्दल. बघ, आता कसं आहे की असं काही स्पेसिफिक नसतं की एका पेशंटचे आपण किती एम्ब्रिओज बनवू शकतो. इट्स डिपेंड्स ऑन दॅट लेडीजचे एग्स आणि स्पर्म्स क्वालिटी ह्याच्यावर ते डिपेंड्स असतं. आणि लेडीजचा जर AMH लो असेल तर त्या लेडीजचे हार्डली 1-2 एम्ब्रिओज बनतात. पण जर PCOD पॅटर्न असेल तर त्या PCOD पॅटर्न म्हणजे खूप सारे एम्ब्रिओज एग्स मिळतात त्या लेडीजचे, आणि स्पर्म पण चांगले असतील तर अशा केसमध्ये एका लेडीजचे पुष्कळ एम्ब्रिओज बनू शकतात. लाईक 5, 10, 15, 20 इथपर्यंत सुद्धा एम्ब्रिओज बनतात. ओके. तर मग आपण ह्या केसमध्ये काय करतो, 2 एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर करतो आणि राहिलेले सगळे एम्ब्रिओज आपण फ्रीज करून ठेवू शकतो. ओके. आणि काही नाही तर फ्रीजिंग करतो म्हणजे आपण त्या एम्ब्रिओजवर प्रोसेस करतो आणि त्यांना लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवतो. लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्रीला ठेवून देतो. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा पेशंटला समजा पहिलं बच्चू झालं आणि परत 1 वर्षांनी जर वाटलं आपल्याला चाइल्ड हवं आहे तर ही कॅन कम आणि त्याचे तेच एम्ब्रिओ आपण यूज करू शकतो. त्याला आपण फ्रीजिंग प्रोसेस म्हणतो, विट्रिफिकेशन म्हणतो. आणि ते एम्ब्रिओज आपल्याकडे खूप कुठल्याही लॅबमध्ये व्यवस्थित मेंटेन करून ठेवलेले असतात. लाईक त्या स्टॉवर त्याच्या पेशंटचं नाव, तारीख, कितव्या दिवसाचे एम्ब्रिओज आहेत याचं प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन केलेलं असतं. त्यामुळे एम्ब्रिओ इकडचे तिकडे जाण्याची अजिबात चान्सेस नसतात. एम्ब्रिओज हे अतिशय प्रॉपरली मेंटेन केलेले असतात. आणि ह्यावरनं तुला अजून एक मी सांगू इच्छिते की आजकाल कसं झालंय ना की IT पब्लिक किंवा काय करिअर ओरिएंटेड लोक असतात, त्यांना वेळ नसतो की आता ह्या वेळेला प्रेग्नन्सी त्यांना कॅरी करायची आहे. तर त्या केसमध्ये हे अक्षरशः वरदान ठरलेलं आहे. कारण बघ, जसं की एक एज निघून गेलं तर मी तुला हे मागचे सगळे प्रॉब्लेम सांगितले की असं असं होऊ शकतं. तर त्या केसमध्ये ते लोक त्यांचे एम्ब्रिओज बनवून ठेवून देतात. जे असं करतात लोक की एम्ब्रिओज तयार करून ठेवून देतात. मग ते एम्ब्रिओज आमच्याकडे असतात आणि जेव्हा कधी 2 वर्षांनी 3 वर्षांनी ज्या वेळेला दे विल फ्री, जे ते जेव्हा फ्री होतील, जेव्हा ते प्रेग्नन्सी कॅरी करायला त्यांना वेळ मिळेल त्यावेळेला ते एम्ब्रिओज काढून आपण ते त्यांची प्रेग्नन्सी कॅरी करू शकतात. हा एक खूप मोठा फायदा आहे विट्रिफिकेशनचा. आणि दुसरी म्हणजे लेडीजच्या बाबतीत हा एक फ्रीजिंग एक इम्पॉर्टंट ठरलेला आहे. जसं की
काही लेडीजला करिअरसाठी खूप उशीर होतो मॅरेजला, तर त्या केसमध्ये ती लेडीज तिचे एग्स फ्रीज करून ठेवू शकते. किंवा काही केसेसमध्ये ओरीजला प्रॉब्लेम असतो, काही ओरीचा कॅन्सर वगैरे झालेला असतो, किंवा हजबंड आउट ऑफ इंडिया असतो. आजकाल हे खूप फॅड आहे ना, हजबंड इकडे नाही आहे, तो तिकडे आहे, मग तोपर्यंत तो 1 वर्षांनी येणार आणि मग तोपर्यंत एज वाढतं. मग त्या केसमध्ये काही लेडीज त्यांचे एग्स काढून फ्रीज करतात. ज्या वेळेला हजबंड येतो त्यावेळेला मग त्यांचे स्पर्म वापरून आपण ते बेबी बनवू शकतो. म्हणजे असे फ्रीजिंगचे खूप सारे फायदे आहेत. असे काही पेरेंट्स आहेत का की ज्यांनी ऑलरेडी एक बाळ तसं केलेलं आहे आणि ते डबल पुन्हा पुन्हा आले, तसं होतं? कितीतरी वेळा. इट्स अ रुटीन. ओके, म्हणजे रुटीन. IVF ने ऑलरेडी बाळ झालंय आणि स्टील ते परत येतात. परत येतात. त्यांचे जर एम्ब्रिओज असतील तर आपण तेच एम्ब्रिओ त्यांना वापरू शकतो. नाहीये? नाही नाही, मुळीच नाही. अच्छा. आणि तुला मी सांगितलं जसं एम्ब्रिओ जेव्हा आपण थॉ करतो म्हणजे -196 डिग्रीमधनं काढून त्यांना नॉर्मल टेम्परेचरवर आणतो. त्यांची ग्रोथ आपण चेक करतो. जर आपल्याला ते नॉर्मल एम्ब्रिओज दिसले तरच आपण ते ट्रान्सफर करतो. अदरवाईज आपण सांगतो की एम्ब्रिओज खूप वर्ष झाले नाही चांगले निघाले, डोंट ट्रान्सफर इट. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की एवढं ट्राय आउट केलं आतापर्यंत सगळं, पण खूप आधी म्हणजे जेव्हा तुम्ही हे फील्ड निवडलं आणि पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम हे ट्राय आउट करत होतात, ते जे पहिलं बाळ होतं आणि तो प्रयत्न करताना काय धाकधूक होती खूप, की आता हे फर्स्ट सक्सेसफुल होईल न होईल हो काहीच म्हणजे अंदाज नाही, किंवा त्यांच्याकडून काय आपल्याला मिळेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह रिपोर्ट्स. हो. सो काय होतं ते? हो, म्हणजे हा एक्सपिरियन्स खूपच तुला सांगते मी की खूप असा छान आनंद देणारा होता. खूप टेन्शनचा होता. म्हणजे ज्या वेळेला मी ही पहिली केस हँडल केली त्यावेळेला जी लेडी होती तिच्या दोन्ही किडन्या फेल होत्या आणि तिचे एग्स आम्ही काढून घेतले आणि त्यांची परिस्थिती पण सोसो होती. तेव्हा माझ्यावर एवढं प्रेशर होतं की मला तिला सक्सेस द्यायचाच होता इन एनी कंडिशन. आणि त्या केसमध्ये आम्ही तिची सरोगसी केली आणि सरोगसी म्हटल्यावर पैसे खूप जास्त लागतात आणि सरोगसी केली आणि मग खूप टेन्शन होतं की अरे बापरे, एक तर त्या बाईकडे बघितलं, त्या लेडीकडे बघितलं तर खूप असं फील व्हायचं, अरे यार खरंच किती स्ट्रगल करते ही आणि माझ्याकडनं हिला हेल्प व्हावी. म्हणजे मी क्षणोक्षणी देवाला प्रार्थना करत होते की देवा प्लीज मला मदत कर की हिचं बाळ माझ्या हातनं होऊ दे. आणि फॉर्च्युनेटली शी कन्सिव्ड आणि तिला खूप सुंदर बेबी झालं, इतकं सुंदर बेबी आणि ते माझं पहिलं बेबी. आणि मी देवाचे एवढे आभार मानले त्यावेळेला, मी इतकी खुश झाले, एवढी खुश झाले ते बाळ बघून. आणि तेव्हापासून म्हणजे असं नाही की ते पहिलं बाळ बघून मी खुश होते, प्रत्येक बाळ म्हणजे जे मी बनवलं आहे ते बाळ बघण्यासाठी त्या आईची पण एवढी धडपड नसेल एवढी माझी धडपड असते की आय वॉन्ट टू सी दॅट बेबी. अरे यार मी बनवलंय, कसं असेल हे, काय असेल. पहिलं बाळ म्हणजे तो फील काय होता की खूप छान फील होता तो. आणि दिवस आपण ट्राय आउट केला आणि आता ते मनात कुठेतरी असतं की आता इथून पुढचं जे सगळं होणार आहे तर मला असंच एक एक बाळ मिळत जाणार आहे, तर तो फील खूप छान फील होता. म्हणजे लिटरली माझ्या डोळ्यातनं अक्षरशः आनंदाश्रू आले आणि मी देवाचे एवढे आभार मानले की म्हटलं देवा थँक्यू म्हटलं, माझ्या हातनं एक चांगलं कार्य घडलं. खूप आनंद झाला, मला खूप आनंद झाला. माझा एक्सपिरियन्स सांगायचा आहे म्हणजे छान आहे तो. ॲक्च्युली कसं असतं ना की आम्ही जेव्हा कपल आमच्याकडे येतं तर आम्ही त्यांची पूर्ण टेस्टिंग करून घेतो, लाईक HIV वगैरे वगैरे, HBsAg एक्सेट्रा. तर एक फॉर्च्युनेटली एक कपलला HBsAg पॉझिटिव्ह होतं. तर ते आमच्या लॅबमध्ये त्याचे बेबी बनवताना आम्हाला म्हणजे खूप असं जास्त प्रिकॉशन घ्यावी लागली. तर प्रिकॉशन म्हणजे आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आमच्यासाठी काहीच नसतं, म्हणजे आपल्याला काही होईल हा प्रश्नच नसतो तिथे, पण पुढच्यांना काही होऊ नये हा कायम नेहमी विचार असतो डोक्यात. तर आम्ही त्या कपलचे एम्ब्रिओज बनवले, ओके. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते फ्रीज करावे लागले, म्हणजे ते सगळे ठेवून द्यावे लागले आमच्याकडे. त्या लेडीजला थोडा एंडोमेट्रियमचा प्रॉब्लेम होता म्हणून ते आम्हाला तिला डायरेक्ट एम्ब्रिओ नाही एम्ब्रिओज बनवले आम्ही, पण तिच्यामध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर केले नाही, आमच्याकडे फ्रीज करून ठेवले, ओके. तर प्रश्न असा आला की
नॉर्मल एक कॅन असतो, त्याच्यामध्ये आम्ही एम्ब्रिओज ठेवलेले असतात सगळ्यांचे, नॉर्मल पेशंटचे. तर हे HbSAg पॉझिटिव्ह होतं. तर आय फील की हे एम्ब्रिओज मी ह्यात कसे मिक्स करू, जर ह्याच्यामुळे दुसऱ्यांना प्रॉब्लेम झाला तर. सो दॅट म्हटलं काय करायचं बरं, नवीन कॅन विकत घेणं, त्यात ते एम्ब्रिओज ठेवणं, इट इज लिटल बिट एक्सपेन्सिव्ह. आणि हॉस्पिटल त्याला कितपत मान्यता देईल हे पण थोडा प्रश्नच होता. मग मी थोडा विचार केला की ह्याचं काय आहे, एम्ब्रिओ आपण ज्यात ठेवतो कॅन, तर त्याचं काय तत्व आहे. तर मग इट इज रिलेटेड टू आपला थर्मास, चहा प्यायचा थर्मास गरम पाण्याचा. तर मग मी विचार केला की हे तर दोन्ही कॉन्सेप्ट सेमच आहे. मग मी त्यांचे बनवलेले एम्ब्रिओज एका थर्मासमध्ये ठेवले आणि त्या थर्मासमध्ये सकाळ संध्याकाळ लिक्विड नायट्रोजन आम्ही ओतत होतो. आणि यू कांट बिलीव्ह 1 वर्ष आम्ही ते एम्ब्रिओज सांभाळले, बिकॉज त्या लेडीजचं एंडोमेट्रियम प्रिपेअर्ड होत नव्हतं, म्हणजे तिची गर्भपिशवी प्रिपेअर्ड होत नव्हती. आणि 1 वर्ष आम्ही ते एम्ब्रिओज थर्मासमध्ये सांभाळले. आणि 1 वर्षाच्या नंतर, म्हणजे तिचं जेव्हा एंडोमेट्रियम व्यवस्थित झालं त्यानंतर ते एम्ब्रिओज आम्ही थॉ केले आणि तिच्यामध्ये सोडले. आणि यू कांट बिलीव्ह, सी कन्सिव्ड आणि तिला एक बेबी गर्ल झाली. म्हणजे तो एक एक्सपिरियन्स म्हणजे मी कधीच नाही विसरणार, कधीच नाही. म्हणजे ते थर्मासमधले बेबी 1 वर्ष मी असं विचार करत होते, अरे बापरे, 1 वर्ष थर्मासमध्ये थांबले ते एम्ब्रिओज माझ्याबरोबर. आणि आफ्टर 1 year वी ट्रान्सफर द बेबी आणि त्यांना बच्चू झालं. वा वा, खूप चांगली गोष्ट आहे. मला हे विचारायचं आहे की आता डॉक्टर किंवा हे तुमच्या या फील्डमध्ये मेंटल हेल्थ स्टेबल ठेवणं खूप गरजेचं आहे. तर Yes. आता फॅमिली आणि हे 2 गोष्टी मॅनेज केले इन द सेन्स, नक्की तुमचं हेल्थ, कारण 2 अगदीच डिफरंट आहे, Yeah. घर आणि Yeah. हे. Yeah. तर त्या गोष्टी कशा Yeah. मॅनेज केल्या? हो, हे ॲक्च्युली हा खरंच चांगला प्रश्न आहे. आणि हे दोन्ही पण मॅनेज करणं खरोखर कठीण आहे. कारण आता घर म्हटल्यावर प्रॉब्लेम्स हे असतातच, आणि मुलं असतात, संसार असतो, फॅमिलीज असतात, आणि मग त्यावेळेला काहीतरी घडलेलं असतं, घरात काही पण होऊ शकतं ना. आणि ज्या वेळेला आम्ही असं तिथे लॅबमध्ये जातो तेव्हा लक्षात असतं आमच्या की ही पण तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि आमच्या फील्डमध्ये असं आहे, एम्ब्रिओलॉजीमध्ये चुकीला माफी नाही. म्हणजे तिथे तुम्ही चूक करूच शकत नाही, चुकून सुद्धा चूक नाही करू शकत. आणि त्यासाठी जेव्हा म्हणजे मी ह्या फील्डमध्ये आले तेव्हा मला असं शिकवलं गेलं की जेव्हा आपण लॅबमध्ये एंटर करतो त्यावेळेला आपले बाहेरचे सगळे स्विच असतात आपल्या डोक्यामध्ये, ते ऑफ करायचे. घरचे स्विच ऑफ, सगळे स्विच ऑफ. रस्त्याने येताना काय झालं, स्विच ऑफ, काहीही नाही. फक्त आपण लॅबमध्ये गेल्यावर डोक्यामधले लॅबचे स्विच ऑन करायचे. त्या केसमध्ये फक्त मी आणि माझे एम्ब्रिओज आणि माझी लॅब आणि माझं पेशंट एवढंच. आणि हे सगळं करण्यासाठी मला ऑलवेज मी थोडीशी आस्तिक आहे, त्यामुळे मी कायम गणपतीची वगैरे प्रार्थना करून देवाला असं म्हणते की देवा प्लीज कृपा कर माझ्यावर, मला सक्सेस दे, म्हणजे माझ्यावर कृपा कर की मी पेशंटला हेल्प करू शकेल किंवा माझ्या हातनं काहीतरी चूक घडणार नाही आणि सगळं व्यवस्थित करेल. आणि थोडंसं देवाचं करून, देवाला मनापासून प्रार्थना करून मी माझं काम स्टार्ट करते. आणि जेव्हा माझं काम स्टार्ट होतं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये कुठलेही विचार नसतात, पिन ड्रॉप सायलेंट. म्हणजे शेजारी बॉम्ब जरी पडला तरी पण मी असं डोळे वर करून इकडे बघत नाही, कारण माझं काम सेकंदाचं असतं तिथे. म्हणजे फ्यू सेकंड्समध्ये मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, सो दॅट आय हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन माय वर्क. ओके. मग असं फॅमिलीमध्ये कधी असं घडलं नाही की घरातलं कोणी असं सहज बोलता बोललं की नाही तू तिथेच जास्त महत्व देते, आम्हाला वेळ देत नाही? हो, असं काही असं म्हणायचे म्हणजे कधीतरी, पण ते असं खूप ह्यानी नाही. पण एक त्याचा एक्सपिरियन्स सांगते मी की असं एकदा घडलं, म्हणजे काही माझ्या आयुष्यात अशा थोड्या गोष्टी घडल्या की मला त्या हँडल करणं, ती सिच्युएशन हँडल करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. एकदा म्हणजे काय झालं की माझ्या सासूबाई ओल्ड एज होत्या आणि त्या आजारी पण असायच्या, अस्थमाचा प्रॉब्लेम होता त्यांना, पण शी वॉज ओके. आणि आदल्या दिवशी मी जवळजवळ 4-5 केसेस करून आले, म्हणजे एम्ब्रिओ ओहम पिकअप केले मी. ओके. माझ्याकडे त्यावेळेला
150 वगैरे बाळं होती माझ्या इन्क्युबेटरमध्ये. आणि नेक्स्ट डेला मला त्यांना येऊन, मी जसं मगाशी सांगितलं की मला 24 आवर्सला 18 आवर्सला येऊन तो चेक द्यायचा असतो, त्या चेकशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत बाळं, बनवलेली बाळं. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या सासूबाई पहाटे 4ला म्हणजे सिरियस झाल्या आणि त्या गेल्या. म्हणजे त्यांना सिव्हिअर दम्याचा अटॅक आला. शी वॉज 78-79 इयर्स ओल्ड आणि त्यांना सिव्हिअर दम्याचा अटॅक आला आणि शी पास्ट अवे. तर मिस्टरांना म्हणजे आमचं आधी असं बोलणं व्हायचं, त्यावेळेला माझा जावई पण होता आमच्याबरोबर, आणि आमचं घरात बोलणं व्हायचं की मला आज मी 4-5 केसेस केल्या, उद्या मला, म्हणजे आमचं आधी शेड्यूल ठरलेलं असायचं की उद्या मला 7 वाजता तिथे पोचायचं आहे इन एनी कंडिशन. तर मग त्यावेळेला घरचे पण कोणी मला असं ऑब्स्ट्रक्शन नाही करायचे की 7ला नको जाऊ, 8ला जा, असं चालतच नाही. तर सगळ्यांना माहिती होतं की हिला उद्या जायचं आहे. आणि माझ्या सासूबाई पहाटे गेल्या. तर इतका अवघड प्रसंग होता माझ्यासाठी तो, की काय करणार मी, इतकी हेल्पलेस झाले. आणि त्यावेळेला माझ्या जावयांनी आणि माझ्या मिस्टरांनी एवढी समजूतदारपणा दाखवला की मी तो कधीच नाही विसरू शकत. तर ते दोघंही मला म्हणाले की मिस्टर म्हणाले की तुझे एम्ब्रिओज आहेत तर तू जाऊन ये. 1 तासाचं माझं काम होतं, ते एम्ब्रिओज मला डिन्यूड करून दुसऱ्या मीडियामध्ये शिफ्ट करून ते ठेवायचे होते. तो मला म्हणजे इतकं भरून आलं, मी काय करू मला काहीच सुचत नव्हतं. पण माझा जावई म्हणाला की चल आई, मी तुझ्याबरोबर येतो. तो मला घेऊन आला. मी लॅबमध्ये आले. म्हणजे इतकं जड अंतःकरणाने, म्हणजे एवढं मला असं डोक्यामध्ये विचारांचं काहूर होतं, पण मला माझे विचार आणि माझं दुःख इतकं मला कंट्रोल करायचं होतं त्यावेळेला की मला आठवत होतं की नाही, मला हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं दुःख. कारण मी जर ते केलं नसतं तर माझ्याकडचे 150 बाळं पुढे त्यांचं काहीच करू शकले नसते मी. आणि त्याच्या आईवडिलांचे होप्स, त्यांनी घातलेला पैसा, आणि कित्येक वेळेला असं होतं की काही लोक शेती विकून आलेले असतात, काहींनी दागिने गहाण ठेवलेले असतात आणि त्यांचे इमोशन्स त्यात अडकलेले असतात. हे किती लोकांचं नुकसान होईल. व मी स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवला एकदम, की कंट्रोल, आणि मी माझं काम केलं. मी ते एम्ब्रिओज अगदी व्यवस्थितपणे दुसऱ्या मीडियामध्ये ठेवून त्यांचं जे काय प्रोसेसिंग करायचं होतं ते केलं. मी इन्क्युबेटर बंद केलं, एम्ब्रिओजला सेफ ठेवून इन्क्युबेटर बंद करून मग मी इतका जोरात हंबरडा फोडला, इतकी रडले तिथे की बाप रे, म्हणजे काय ना. पण माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. आणि दॅन मी घरी आले. आणि मग आमच्या घरी म्हणजे माझ्या सासूबाई गेल्याचे पुढचे दिवस मी हे केले की म्हणजे मग माझ्या जे डॉक्टर होते कन्सल्टंट, त्यांना मी फोन केला की सर असं असं झालं आहे. माझ्या सासूबाई गेल्यात. ते पण एवढे शॉकमध्ये गेले, बापरे संगीता आता काय करायचं. म्हणजे त्यांना असं वाटलं की इतके सारे एम्ब्रिओज आहेत आणि 11th आवरला कोण ते बघणार ना. तर मी त्यांना जे सांगितलं कूलली, सर डोंट वरी, मी गेले तिथे, मी माझ्या एम्ब्रिओजवर ज्या प्रोसेस करायच्या होत्या त्या मी केल्या आहेत आणि आता मी एवढं करून मी बाहेर आले लॅबच्या. तर त्यावेळेला त्यांना पण इतकं हायसं वाटलं, त्यांना पण म्हणजे इतकं कौतुक वाटलं की ह्या स्टेजमध्ये पण हिच्या घरच्यांनी हिला सपोर्ट केला, ही इथे येऊ शकली आणि ते एम्ब्रिओज मी सेफ केले. दुसरा एक प्रसंग आहे की माझी मुलगी डिलिव्हरीसाठी आली होती आणि शी डिलिव्हर्ड, नॉर्मल डिलिव्हर्ड, एव्हरीथिंग इज गुड, फाईन, ओके ओके ओके. मी त्याच हॉस्पिटल, इनामदार हॉस्पिटलला होते मी. आणि सडनली माझ्या मुलीला ब्रेन हॅमरेज झालं. आणि तर खूप मोठा किस्सा आहे तो. तर ती लॅबमध्ये म्हणजे तिला तिथे ICUमध्ये आणलं गेलं, तिच्यावर उपचार चालले होते. शी वॉज व्हेरी सिरियस. आणि ती त्यातनं थोडी बाहेर आली, ICUतनं तिला बाहेर आणलं आणि आम्ही थोडं रिलॅक्स झालो. मग मी माझ्या कामाला लागले आणि माझं एम्ब्रिओ ट्रान्सफर वगैरे चाललं होतं. आणि एक सिस्टर सांगत आली की मॅडम कुठे आहेत, मॅडम कुठे, मॅडमची मुलगी सिरियस झाली. तर मी आतमध्ये होते, लॅबच्या आतमध्ये, आणि माझे जे डॉक्टर होते त्यांना कळलं की माझी मुलगी सिरियस आहे. ते हातातलं काम टाकून, आमचं एम्ब्रिओ ट्रान्सफर जस्ट झालं होतं,
पुढचं काही न बघता ते 8Gने चढून आहे त्या ड्रेसमध्ये, आम्ही ओटीच्या ड्रेसमध्ये असतो, ते ओटीच्या ड्रेसमध्ये तसेच ते आणि त्यांची मिसेस माझ्या मुलीकडे पळाले. आणि मला ही कल्पनाच नाही, मी माझ्या एम्ब्रिओ म्हणजे माझं लक्ष फक्त एम्ब्रिओजमध्ये, मी माझे एम्ब्रिओज व्यवस्थित ठेवणं, त्यांना फ्रीज करणं, माहितीच नव्हतं. मला ते कळलंच नाही की ती सिरियस आहे. आणि तोपर्यंत डॉक्टर गेले, तिला ICUमध्ये नेलं, तिच्यावर उपचार सुरू वगैरे झाले. आणि मग एक सिस्टर आत येऊन म्हणाली की आत यायला परमिशन नसते, घाबरत बिचारी आली, मॅडम प्लीज एक सेकंड येऊ का. म्हटलं, थोडं मी रागानेच विचारलं काय गं, कारण आमच्या कामामध्ये डिस्टर्ब नाही चालत. तर ती म्हणे मॅडम सोनाताई माझी मुलगी, तुमची मुलगी सिरियस आहे. बाप रे, म्हणजे माझ्या पायाखालची जमीन सरकली त्यावेळेला. मी माझ्या हातातले एम्ब्रिओज पहिले इन्क्युबेटरमध्ये टाकले, पहिले ते एम्ब्रिओची केअर घेतली, पहिले त्यांना सेफमध्ये मी इन्क्युबेटरमध्ये ठेवलं आणि मग मी माझ्या मुलीकडे पळाले. त्यावेळेला जी सिच्युएशन होती म्हणजे आय कांट इमॅजिन. मग त्यावेळेला मला खूप अवघड गेलं की IVFचं पण सांभाळणं आणि हे अशा पद्धतीत घर सांभाळणं, हे खूप डिफिकल्ट गेलं. थँक्यू सो मच. तुम्ही इतकं सारं गोष्टी सांगितल्या आणि मला कळालं की फॅमिलीच्या गोष्टीमध्ये तुम्ही सॅक्रिफाईस करून आता कुठपर्यंत आलात किंवा त्या सक्सेस ते सगळं दिसतंय मला. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की IVF मध्ये बरेच कपल्स येतात, असं काही एक्झाम्पल्स आहेत का तुमच्याकडे की ते येतात आणि तुम्ही त्यांच्याशी कसं डील करता? म्हणजे एक्झाम्पल काही आहेत का की जे तुमच्या लक्षात राहणार आहे की हा किस्सा आहे, हे तुमच्या स्पेसिफिक लक्षात आहेत का काही गोष्टी? हां, असे खूप सारे किस्से आहेत ॲक्च्युली. एक छोटासा किस्सा आहे की एक फौजी होता आणि ही वॉज इन 2010, एक 20-21 वर्षाचा होता. तो आमच्याकडे आला आणि त्याने म्हणजे ॲज अन एम्ब्रिओलॉजिस्ट तो माझ्याकडे आला आणि ही सेड की आय वॉन्ट टू फ्रीज माय स्पर्म्स. तर आय सेड वाय. तो ही सेड की त्याने मला स्टोरी सांगितली की एक लेटर घेऊन आला की त्याचे स्पर्म त्याला फ्रीज करायचे होते बिकॉज ही हॅड अ कॅन्सर, टेस्टिस कॅन्सर. तर मी ते स्पर्म त्याचे फ्रीज केले, त्याला सगळे रूल्स सांगितले की असं असतं, 6 महिने ह्याचा कालावधी असतो, 6 महिन्याच्या नंतर तू येऊन सांगायचं की इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू द मेंटेन करायचेत किंवा नाही ते, आणि अदरवाईज तू इन्फॉर्म नाही केलं तर वी विल डिस्कार्ड युअर सॅम्पल. तर हे सगळे रूल्स सांगून त्याची सही वगैरे घेऊन तो गेला. पण तो फौजी असल्यामुळे तो मे बी बॉर्डरवर लढत होता, त्याने तो नंतर एक 10 वर्ष तो गायब झाला. म्हणजे मी त्याला खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की बाबा रे, तू स्पर्म्स ठेवले आहेत, त्याचं काय करायचं पुढे तुला? त्यांनी काही कॉन्टॅक्टच नाही? बिलकुल नाही, बिलकुल नाही. आणि त्याला फोन केला तर त्याचा नॉट रिचेबल लागायचा. तर मग नंतर सडनली त्याचा 2018 एंडला वगैरे फोन आला की मॅडम मी असं असं बोलतो आहे, तर तो मी म्हटलं हां, माझ्या लक्षात होतं, कारण असे काही असे स्पेसिफिक लक्षात राहतात पेशंट. तर मी म्हटलं हो माझ्या लक्षात आहे, पण इतके वर्ष तुम्ही कुठे होतात? ही सेड की माझे स्पर्म्स तिथे आहेत वगैरे. तर म्हटलं इतके वर्ष कुठे होतात? इतके वर्ष तुम्ही काहीच कॉन्टॅक्ट नाही केला. आणि जेव्हा आम्ही 6 मंथ्सली आम्ही चेक करतो, आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे रेकॉर्ड असतं, तर प्रत्येक वेळेला ते स्पर्म्स मी बघायचे आणि मला असं वाटायचं की ते 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, या माणसाचा काहीच पत्ता नाही, आपण ते डिस्कार्ड करावं. हां, तर आय डोंट नो, मी ते बघायचे आणि मला असं वाटायचं की तेव्हा तो मुलगा होता, त्याला काही कळत नव्हतं की ह्याचं इम्पॉर्टंट काय आहे, हे स्पर्म्स काय आहेत. जेव्हा तो चांगला होता त्यावेळेचे ते स्पर्म होते, नंतर त्याला रेडिएशन दिल्याच्या नंतर टेस्टीजवर काय प्रोसेस केल्यावर त्याचे स्पर्म प्रोडक्शन बंद होणार होतं, हे मला माहिती होतं. सो दॅट मी ते स्पर्म्स असे बघायचे, असं वाटायचं की ते डिस्कार्ड करू, परत वाटायचं की नको राहू दे, मी ते परत कॅनमध्ये टाकून द्यायचे. आणि सडनली त्याचा फोन आला मला एक 2018ला वगैरे की मी असं बोलतो आहे फ्रॉम जम्मू वगैरे, आणि माझे स्पर्म्स ठेवले होते. मी म्हटलं थोडी मी चिडले, म्हटलं अरे काय हे झालं, हे असं इतके वर्ष तुम्ही कुठे होतात?
मग त्याने सांगितलं की मी बॉर्डरवर होतो, मग मला थोडा सॉफ्ट कॉर्नर आला की जाऊ दे बाबा, हा बॉर्डरवर आपल्यासाठी बरोबर. लढत होता. तर मी म्हटलं आहे तुझे स्पर्म्स आहेत, पण मी त्याची गॅरंटी नाही देऊ शकत. मी ते फेकलेले नाही आहेत, तुझे स्पर्म्स मी ठेवलेत, फेकले नाही आहे, पण मी गॅरंटी नाही देऊ शकत की ते स्पर्म वापरून त्याची बेबी बनू शकेल की नाही. तर तो म्हटला की ठीक आहे, तरी पण मला IVF करायचं आहे. त्याचे फेल्युअर चान्सेस वगैरे मी त्याला सगळं आधी स्पष्ट सांगितलं होतं की असे असे चान्सेस असू शकतात. ते काढल्याच्या नंतर मला कळेल की ते स्पर्म्स किती चांगले आहेत का, त्याची बेबी बनेल का वगैरे वगैरे. पण सडनली तो एक दिवशी आला डायरेक्टली जम्मूहून प्लेनमध्ये बसल्यावर त्याने मला फोन केला की मी येतो आहे. आणि नंतर आम्ही त्याचं IVF केलं. IVF कन्सल्टंटने त्याच्या मिसेसला ट्रीट केलं आणि त्याचे स्पर्म्स त्या दिवशी काढले ओम पिकअपच्या दिवशी. फॉर्च्युनेटली स्पर्म्स उत्तम होते आणि त्या स्पर्म्सपासनं ते त्याचं ओन बेबी त्याला मिळालं. तो हा एक एक्सपिरियन्स इतका म्हणजे जबरदस्त होता माझ्यासाठी. म्हणजे जेव्हा ती कन्सीव्ह झाली हे कळल्यावर त्यांना जेवढा आनंद नसेल झाला तेवढा मला झाला. आणि जेव्हा त्यांना बेबी झालं, बेबी बॉय झाला, क्यूट सुंदर बेबी आहे, तर इतका आनंद झाला. म्हणजे हा एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यातला खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. अजून पण एक एक्सपिरियन्स आहे की जो खूप डिफरंट आहे. एक जुना एक्सपिरियन्स आहे हा खूप. जेव्हा मी अगदी स्टार्ट केलं होतं माझं IVF करिअर, तर एक केरळचं पेशंट आलं होतं आमच्याकडे. तर त्या लेडीची हाईट एवढीशीच होती, हार्डली 2-3 फूट वगैरे असते. म्हणजे शी इज लिटल बिट ॲबनॉर्मल आणि पोलिओ होता त्या लेडीजला. आणि तिचा नवरा एकदम नॉर्मल हेल्दी, एकदम चांगला हेल्दी स्ट्रॉंग पर्सन होता. दे वॉन्ट देअर चाइल्ड. तर बट शी कांट कन्सीव्ह, म्हणजे कॅरी करू शकत नव्हती ते बेबी. सो दॅट आम्ही तिचे एग्स घेतले, हजबंडचे स्पर्म्स घेतले, त्यांचं बेबी बनवलं आम्ही आणि ते तिच्या आईमध्ये, तिच्या आईच्या गर्भामध्ये लाईक अ सरोगसी, मुलीच्या आईच्या गर्भामध्ये आम्ही ते बेबी वाढवले. आणि नंतर त्यांना ट्विन्स झाले, एक मुलगा एक मुलगी. हां. आणि त्या आईचं एज पण त्यावेळेला समथिंग मोनोपॉज स्टेज होती तिची. आणि या एजमध्ये हां, तेच सांगते मी. तर ह्याच्यामधनं एक अजून मी तुम्हाला संदेश देऊ इच्छिते, सांगू इच्छिते की असं काही नाही आहे की आता पिरियड्स गेले, मेनोपॉज स्टेज आली, आता मला बाळ होणंच शक्य नाही वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. त्या स्टेजला सुद्धा आपण आर्टिफिशियली हार्मोन्स देऊन ती स्त्री आई बनू शकते. इतकं आपलं टेक्निक पुढे गेलेलं. येस. त्या एजमध्ये सुद्धा ती स्त्री माता बनू शकते, एवढं आपलं टेक्निक पुढे गेलं आहे. आणि ते आम्ही केलेले आहेत तसे प्रयोग, आणि तसे बेबीज बॉर्न झाले. जे कोणी असतील की ज्या मेनोपॉज झालंय, एज खूप जास्त झालंय, आणि आता अर्थात लिमिटेशन्स आणणार आहेत सरकार की 50च्या आतच तुम्ही ट्राय करायचं. ग्रुप काय नक्की त्याचा करण्याचा? हां, ॲक्च्युली ह्याच्या आधी असा एज ग्रुप वगैरे काही नव्हता. साधारण 65 वगैरे एजपर्यंत करू शकतो. पण त्या लेडीजची, त्या स्त्रीची आपण हेल्थ चेक करतो. शी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल, म्हणजे BP, शुगर वगैरे किंवा तिची हेल्थ वाईज ती नॉर्मल आहे, मेंटल फिजिकल कंडिशन नॉर्मल आहे, अशी केस असेल आणि ती खूप अशी इच्छा असेल तिची, तर आपण करू शकतो. पण आता सध्या रूल निघणार आहे रादर, अजून ते इम्प्लांट नाही झालं, की 50 वर्षापर्यंतच तुम्ही हे करू शकता. अच्छा. हां. ओके. पण जरी मोनोपॉज आला तरी घाबरून जायचं कारण नाहीये. आपण ती स्त्री माता बनू शकते. समटाईम्स त्या केसमध्ये आपल्याला डोनर एगची गरज पडू शकते. मग काही प्रॉब्लेम्स येत नाहीत का त्याच्यामध्ये? जर लेडी हेल्दी असेल तर काहीच प्रॉब्लेम येत. त्याच्यात IVF मध्ये अशा आता पॉझिटिव्ह गोष्टी घडतातच की तुम्ही म्हणताय की 60-70% होत असते. हो. पण जर निगेटिव्ह गोष्टी घडतात किंवा कोणाचं सक्सेसफुल नाही झालं तर पॅरेंट्स सोबत, त्या कपल सोबत कसं डील करता तुम्ही? हो. हा म्हणजे खरंच म्हणजे प्रश्न चांगला आहे. इन द सेन्स हे होतं, इट्स हॅपन. असं नाही की आले सगळे कन्फ्यूज झाले गेले, असं बऱ्याच कपल बरोबर म्हणण्यापेक्षा
बरेच कपल कन्सिव्ह होतात, पण काही कपलमध्ये असं घडतं की सगळं काही चांगलं आहे त्यांचं. एम्ब्रिओज मी स्वतः उत्तम देते, कारण इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स मला आहे. त्याच्यामुळे कुठला एम्ब्रिओ इम्प्लांट होणार हे मला अगदी खूप चांगलं माहिती असतं. उत्तम एम्ब्रिओज देऊन सुद्धा माझ्याबरोबर जे काम करतात ते डॉक्टर पण खूप अनुभवी आहेत, हुशार आहेत. ते एंडोमेट्रियम प्रिपरेशन करण्याचं त्यांचं जे काम आहे ते पण ते अतिशय उत्तम रीतीने पार पाडतात. म्हणजे आम्ही दोघंही आपापल्या परीने झटत असतो आणि आम्ही लेडीजला प्रेग्नन्सी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं करून सुद्धा समटाईम फेल्युअर होतं. पण त्याला रिझन म्हणजे खूप वेळेला अनएक्सप्लेन्ड असतं की ते सांगतात अरे यार खूप सगळं चांगलं होतं पण का फेल झालं. मी सांगते अरे मी किती जीव तोडून सुंदर एम्ब्रिओज दिलेत, मग ते का फेल झालं. पण अशा काही गोष्टी घडतात की आणि ते पेशंट बिचारे खूप विश्वासाने परत परत येतात. पण असे खूप विश्वासाने आलेल्या पेशंटचं खूप टेन्शन येतं की आणि त्यावेळेला खूप वाईट वाटतं की अरे यार काय करू मी आता. जे मी देवाशी संवाद साधत असते की देवा काय करू मी आता, प्लीज मला मदत कर, प्लीज मला मदत कर की त्यांना मूल होऊ दे. आणि तुम्ही तुमच्या हातात जेवढे तेवढ्या गोष्टी खूप करता. अगदी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी इतकं म्हणजे माझ्याच्याने 100% नाही 200% मी माझा प्रयत्न करत असते की उत्तमच बाळ द्यायला पाहिजे. याच काही कॅटेगरी म्हणजे IVF मध्ये हा. असं आता आपण म्हणतो हा. माहिती की काही काही लोकांना ऍक्सेप्ट आहे, काही काहींना नाही. तर नॉर्मल लोक पण येतात का, म्हणजे मिडल याच्यातले किंवा गावाकडचे, इथे या प्रोसेस तिथे पण घडतात का? हो, खूप घडतात, खूप घडतात. आणि आता जर तुला जर सांगायचं झालं माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे जवळजवळ 70% इन्फर्टिलिटी वाढलेली आहे बिकॉज ऑफ हे सगळं जे डिस्टर्ब झालं आहे, जे लाईफस्टाईल जी डिस्टर्ब झाली आहे त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी खूप वाढली आहे. तर इन्फर्टिलिटी का वाढली आहे, तू हा प्रश्न खूप चांगला विचारलायस. त्यासाठी मी खूप चांगला संदेश देऊ इच्छिते लोकांना की ह्या गोष्टी तुम्ही करू नका. अवॉइड द IVF. नॅचरल प्रेग्नन्सी तुम्हाला राहू द्यात, की जेणेकरून असं वागू नका की तुम्हाला IVF मध्ये लँड व्हावं लागेल. तर ह्या गोष्टी काय करू नयेत, जे पुरुषांनी पुरुषांमध्ये त्यांनी स्मोकिंग करू नये, तंबाखू खाऊ नये, ड्रिंक्स करू नये, नंतर लेट नाईट जास्त जागू नये, जंक फूड खाऊ नये, खूप टाईट कपडे घालू नये, जीन्स वगैरे टाईट वगैरे लेडीजनी पण खूप अति टाईट कपडे घालू नये. नंतर जास्त हीटला एक्सपोजर देऊ नये, म्हणजे जसं की उन्हात खूप फिरणे किंवा काही लोकांचं काम हीटच्या जवळ असतं त्या लोकांचं पण स्पर्म काउंट खूप डाऊन होतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे त्याचा जितका आपल्याला फायदा होतो तितकाच तोटा पण होतो. जसं की लॅपटॉप, म्हणजे लॅपटॉप आता बऱ्याच लोकांना माहिती नाही, तुमच्यासारख्या यंग इफेक्ट करतो या गोष्टी. येस, इट इफेक्ट. तर तुम्ही लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करतात तर त्याचे जे रेज आहेत ते डायरेक्ट टेस्टिसवर पडतात आणि त्यामुळे स्पर्म प्रोडक्शन खूप कमी होतं. त्याची जी स्पर्मची जी क्वालिटी असते ती खूप पुअर होते. सो दॅट अवॉइड. लॅपटॉप कधीही मांडीवर घेऊन काम करू नये. जसं स्त्रीच्या गर्भाशयावर पण त्याचा थोडा परिणाम होतो, एग्सची क्वालिटी पण पुअर होते. सो जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर तो लांब ठेवा. आणि शक्य जेवढं काम आहे तितकंच लॅपटॉप बरोबर तुम्ही थांबा, जास्त वेळ थांबू नका. नंतर स्मार्टफोन, जे फोन आलेत आत्ताचे अँड्रॉइड की जे काय आहेत ते तुम्ही खालच्या पॉकेटमध्ये ठेवतात, मेल, तर त्याचा पण टेस्टिसवर इफेक्ट होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या तर तुम्ही IVF मध्ये लँड व्हायला जे तुम्ही अवॉइड कराल, लँड होणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आजकाल लेट मॅरेजेस होतात, उशिरा लग्न होतात किंवा रादर उशिरा लग्न करतात की करिअर वगैरे सगळं बघून. आजकाल सगळं पहिलं आमच्या वेळेला वेगळं होतं, आम्ही आधी लग्न करायचो मग पुढच्या सगळ्या गोष्टी करायचो. आता उलट आहे, आता तुम्ही लोक सगळं करिअर आधी करतात, आधी तुम्ही तुमचा बँक बॅलन्स जमवतात, त्याच्यानंतर घर बीर सगळं स्वतःचं घेतल्याच्या नंतर मग तुम्ही लग्नाला उभे राहतात. त्यावेळेपर्यंत तुमचं एज हे 30 क्रॉस, ऑलमोस्ट 30 क्रॉस किंवा 30च्या आसपास यंग जनरेशन आलेलं असतं. त्याही नंतर ते विचार करतात की नाही 1 वर्ष आपण थांबूयात आणि त्याच्यानंतर ते स्टार्ट करतात.
तर मग त्या केसमध्ये मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. उशिरा लग्न आणि सेटलमेंटमध्ये मग थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग हे थोडंसं केअरफुली करायचे ह्या सगळ्या गोष्टी. जनरली या गोष्टी कुठेच सांगितल्या जात नाही. हा. तर मला असं झालं हा. की अरे बापरे, हो, इतकं हे इफेक्ट करतात का आहे, या सगळ्या आहे. गोष्टी हो. मोबाईल पासून? कारण त्याच्या सगळं. पॉझिटिव्ह साईड्स माहिती आहेत, बाकी काय घरचे निगेटिव्ह. हो. टाइमपास करते फोनवर, बट एवढं इफेक्ट होईल याच्यात. IVF मध्ये आपल्याला किंवा हे जनरली म्हणजे माहित नाही, बट जेंडर डिसाइड करता येतं की असं काही नो. नाही करता? तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. पण ह्याच्यामध्ये आपण जेंडर डिसाईड करत नाही, करू शकत नाही, करता येत नाही. जर कोणी असं सांगत असेल तर ते खोटं आहे. आपण जेंडर वगैरे ह्याच्यात डिसाईड करताच येत नाही. पहिली गोष्ट, जे असेल ते असेल, मेल मेल, जे नॅचरली असेल मेल मेल, फिमेल फिमेल. पण आपण नाही, असं नाही आहे की स्पेसिफिक मेलच होईल, मुलगाच होईल किंवा मुलगीच होईल. म्हणजे सांगूच नाही नाही शकत. नाही नाही. अच्छा, पण म्हणजे असं काही त्यासाठी काही टेस्ट होत्या पूर्वी जेंडर डिटेक्ट करण्यासाठी, पण त्याच्यावर सरकारने बॅन केलेलं आहे. त्यामुळं मोस्टली कुठली लॅब ती प्रोसेस करत नाही. मला हे विचारायचंय की टेस्ट ट्यूब बेबी, IVF आणि सरोगसी याच्यात काय डिफरन्स आहे या 3 गोष्टींमध्ये? कारण टेस्ट ट्यूब बेबी हे ऐकून होतं, सरोगसी जस्ट ऐकून गोष्टी माहिती आहेत, पण IVF या 3 गोष्टीत काय फरक आहे? हो, सांगते तुला. चांगला प्रश्न विचारलास तू. तर ह्या 3 गोष्टी, सरोगसी, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF. टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF सेम आहेत. पूर्वी IVFलाच टेस्ट ट्यूब बेबी म्हणायचे, कारण पूर्वी जे आता आम्ही डिशमध्ये गर्भ बनवतो ते पूर्वी ट्यूबमध्ये बनवायचे. अगदी सुरुवातीचा जो गर्भ बनला गेला तो ट्यूबमध्ये बनला गेला. सो दॅट त्यावेळेला म्हणायचे की टेस्ट ट्यूब बेबी. ओके. आणि हां, टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, की जे शरीराच्या बाहेर फर्टिलायझेशन घडवलं जातं, बेबी बाहेर बनवले जातात, मग तो गर्भ आत सोडला जातो. या प्रोसेसला IVF म्हणतात. आता सरोगसी म्हणजे काय? सरोगसी म्हणजे जर एखादी लेडी अनेबल असेल बेबी कॅरी करण्यासाठी, जसं की तिला कॅन्सर वगैरे झाला असेल, की तिचं युट्रस तेवढं सक्षम नसेल बेबी कॅरी करण्याचं, आणि तिला खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्या केसमध्ये तिचा गर्भ म्हणजे तिचे एग्स घेऊन, तिच्या हजबंडचे स्पर्म्स घेऊन गर्भ आपण बनवतो, आणि तो गर्भ दुसऱ्यांच्या शरीरात, शुद्ध मराठीत जर तुला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भाड्याचं गर्भपिशवी, त्याला सरोगसी म्हणतात. की ते गर्भ आपण दुसऱ्या एका लेडीच्या गर्भपिशवीत वाढवतो. पण या गोष्टी लिगली, ह्या सगळ्या लिगल गोष्टी आहेत, अगदी लिगली आहेत. आणि ह्याला आम्ही आपल्या सरकारची परमिशन वगैरे लागते. आमची प्रत्येक गोष्ट जी काही आम्ही सरोगसी करतो, डोनर एग्स करतो, डोनर स्पर्म्स करतो, हे सगळं पूर्णपणे कपलला सांगून, त्यांना विचार करायला वेळ देऊन, त्यांना पूर्णपणे एक्सप्लेन करतो आम्ही की ह्या गोष्टीची तुला गरज आहे, त्याशिवाय तू पुढे आपण जाऊ शकत नाही. जसं की अझोस्पर्मिक मेल आहे, म्हणजे पुरुष आहे, की ज्याला आपण त्याच्यामध्ये स्पर्म्स प्रोड्यूस नाही होऊ शकत, त्याला आपण एक्सप्लेन करतो की तुला डोनर स्पर्म्स लागतील, तुला डोनर एग्स लागतील. तसं सरोगसीसुद्धा मान्य आहे. पण आता सध्याच्या पिरियडमध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये सरोगसीचा गैरव्यवहार केला गेला. तेच विचारायचं होतं की मग काही जण हो नॉर्मल असताना पण करू शकतात का? करू शकतात. हो, करू शकतात. म्हणजे रादर केलंय लोकांनी की मी असं स्पेसिफिक नाव नाही तुला हायलाईट करत, पण असं बऱ्याच लोकांनी केलंय की चला मला वेळ नाहीये, माझ्याकडे पैसा भरपूर आहे, मी मला फिगर खराब नाही करायची आहे, तर ठीक आहे, मला दुसऱ्या लेडीजचे माझे गर्भ दुसऱ्या लेडीजमध्ये वाढवते आणि वी कॅन डू अ सरोगसी, वी कॅन हॅव अ चाइल्ड. पण हे नंतर हे खूपच जास्त व्हायला लागलं, म्हणून सरकारने आता त्याच्यावर बंदी आणलेली आहे. त्यामुळे सरोगसी होते, पण अशी कोणाची नाही होऊ शकत
की कुणी पण आली लेडीज, नाही नाही मला सरोगसी करायची, मला नाही प्रेग्नंट व्हायचं, एक्सेट्रा एक्सेट्रा, बॉडी फिगर खराब नाही करायची, मला सरोगसी करायची, ते अलाउड नाही आता. आता अलाउड कुणाला आहे सरोगसी? ज्यांना जेन्युइन रिझन आहे, जसं की जे खरोखर कॅरी करू शकत नाही आहे बेबी, लाईक अ कॅन्सर पेशंट, लाईक अ किडनी फेल्युअर, किंवा असं अजून काही जेन्युइन रिझन असतील एकदम स्ट्रॉंग मेडिकल रिझन असेल तर आणि तरच आपण सरोगसी करू शकतो. आणि सरोगसी जी लेडीज आहे ती सुद्धा आता, पूर्वी त्यांचा खूप बाजार झाला होता की कुणी पण पैशासाठी सरोगसी होत होतं. आता तसं नाही होऊ शकत. आता ती लेडीज शक्यतो ज्यांची सरोगसी करायची आहे त्यांच्याशी ब्लड रिलेटेड पाहिजे वगैरे, असं सगळं खूप कॅटेगरीजनं, तिचा एज ग्रुप 25 to 35 मध्येच पाहिजे, तिने एकदाच सरोगसी केली पाहिजे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, एकदा सरोगसी केली ह्याची, मग अजून परत लगेच तिचं डिलिव्हरी झाल्यावर दुसऱ्यांसाठी पैशासाठी लगेच दुसरी सरोगसी, परत तिसरी सरोगसी. आता त्याला अलाउड नाही आहे. आता एक वुमन एकदा सरोगसी करू शकते. अच्छा, मला हे विचारायचं की IVF झालेल्या ज्या काही स्त्रिया असतील किंवा काय, तर त्यांची डिलेव्हरीची प्रोसेस ही नॉर्मल, मी असं ऐकलंय की ते फक्त सीझरच करतात, तर असं काही आहे का? नाही, असं काही नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे त्याचं सीझरच होतं असं बिलकुल नाही. नॉर्मल डिलेव्हरी जेव्हा काही लेडीज म्हणजे यंग असतात त्यांची नॉर्मल पण डिलिव्हरी होऊ शकते. असं जनरली असं सांगितलं जातं की IVFचं सीझर होतं, कारण एकतर येणारे जे पेशंट असतात थोडेसे एजनी जास्त असतात, आणि नंतर शेवटच्या क्षणी काही बेबीला प्रॉब्लेम येऊ नये किंवा लेडीजला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सीझर करतात. पण असं काही नाही आहे की त्यांचं सीझरच होतं. नॅचरल डिलिव्हरी पण होऊ शकते. अच्छा, आणि IVF मध्ये जे बाळ असतं आणि नॅचरल डिलिव्हरीचं बाळ यांच्यात काही फरक किंवा काही अशी शक्यता असते का, किंवा तुम्हाला कळतं का ॲबनॉर्मल होऊ शकतं किंवा नॉर्मल, असं काही? तर हा प्रश्न तू चांगला विचारलायस. हे नॉर्मल ॲबनॉर्मल होणं हे म्हणजे IVF मध्ये जितकं नॅचरलमध्ये 1-2% चान्सेस असतात ॲबनॉर्मल बेबी होण्याचे, तसे IVF मध्ये पण 1-2% चान्सेस असतात. की आपण 100% नाही सांगू शकत की नॉर्मलच बेबी बॉर्न होईल. देर इज अ चान्सेस, 1% चान्सेस, की नॅचरलमध्ये जसं असतं 1% स्पॉन्टेनियस चान्सेस असतात की एखादं बेबी ॲबनॉर्मल होऊ शकतं. पण आता सोनोग्राफीज निघाल्या आहेत, म्हणजे 3ऱ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, 7व्या महिन्यात, 9व्या महिन्यात या सोनोग्राफीमध्ये तो डिफेक्ट कळतो आणि वी कॅन टर्मिनेट द प्रेग्नन्सी. तर हे कळतं आधी? कळतं. म्हणजे सोनोग्राफीमध्ये कळतं. जर सोनोग्राफी जर उत्तम असेल तर त्यामध्ये कळू शकतं. पण देर इज अ चान्सेस की 0.1% नॉर्मली जसे तुमचे चान्सेस असतात नॉर्मल प्रेग्नन्सीत की असं होऊ शकतं, तसं ह्यात पण होऊ शकतं. याचा खर्च काय आहे, म्हणजे IVF हे करण्यामागचा खर्च किती आहे साधारण? हां, आता IVFचा खर्च बघ, साधारणपणे 1,00,000 ते 1.5 लाख, अँड इट्स डिफर सेंटर टू सेंटर, पण ऑन अन ॲव्हरेज साधारणपणे 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च येऊ शकतो. याच्या मला शिक्षणाबद्दल विचारायचं की काय कोर्सेस किंवा इथून पुढे जर कोणाला शिकायचं असेल, तुमचे स्टुडंट्स असतील किंवा काय, तर शिक्षण काय घेतलं तुम्ही याच्यात? हां, मी माझ्या वेळेचं तर शिक्षण मी तुला सांगितलंच की हे फील्ड फार नवीन होतं, त्यामुळे असा क्रायटेरिया नव्हता. त्यावेळेला मी या फील्डमध्ये आले. पण आता सध्या साधारणपणे एक डॉक्टर, त्याच्यानंतर आपण हा कोर्स करू शकतो. कुठलं म्हणजे डॉक्टरेट असायला हवी, पण काही ठिकाणी डबल ग्रॅज्युएटला वगैरे पण ॲडमिशन देतात. ओके, किती वर्ष शिक्षण, काय डिपेंड्स? हे डिपेंड्स, किती वर्ष असं आपण सांगूच शकत नाही. कारण हे फील्ड असं आहे की असं नाही की तुम्ही आता शिकून आले, 4 वर्षाचा कोर्स करून आल्या आणि चला या IVF करा, असं नाही होऊ शकत. तर त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आणि कधी आणि केव्हा असं नाही सांगू शकत. जेव्हा समोरच्या डॉक्टरचा तुमच्यावर कॉन्फिडन्स येतो की नाही शी ऑर ही कॅन डू, तेव्हा आपल्याला हातात केसेस मिळतात आणि आपण IVF करू शकतो. तुम्ही अशा किती पेरेंट्सला त्यांचं मूल दिलंय, म्हणजे असं किती काउंट आहे तुमचा, किंवा आय होप याच्या पुढे काउंट नसावा की मोजा, पण स्टील किती सांगू आता, म्हणजे मी बघ आता सक्सेसफुल तरी पण माझ्या अंदाजे
काउंट तर नाही केलेला मी, पण 4-5 हजार. क्या बात. तुम्ही शिक्षण घेतलं सगळं, तुम्ही ट्रेन केलंय कोणत्या मुलांना, किंवा तुम्ही कुठे Yes. सेमिनार किंवा असं काही झालंय का Yes. अटेंड करा? मी जेव्हा रुबी हॉलमध्ये जॉब करत होते त्यावेळेला मी ट्रेनिंग पण देत होते. म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल डॉक्टरांना मी IVFचं ट्रेनिंग देत होते, एम्ब्रिओलॉजीचं ट्रेनिंग देत होते. त्याचे सब्जेक्ट असतात का, किंवा हा विषय आहे का? एम्ब्रिओलॉजी हा आता सध्या विषय आहे, पण एम्ब्रिओलॉजीच्या कोर्ससाठी त्यावेळेला मी खूप लोकांना ट्रेन केलेलं आहे. तुम्ही याच्या बाबतीत आता मला गोष्टी कळाल्यात की हम्म. बाहेरचं खाऊ नये, फूड किंवा काय, हे सगळ्या गोष्टी ओके पचतात, ठीक आहे, पण त्या कळतात पण वळत नाही. adjust व्हायला वेळ कळतात लागतो. पण वळत तर नाही. तुम्ही काय म्हणजे तरुण, मी सांगेल की या मुलांना काय सांगू इच्छिता, काय संदेश? आता तर मी हा संदेश देऊ इच्छिते की जे तुमच्यासारखी तरुण पिढी आहे, यंगस्टर जे आहे, त्यांनी स्वतःला थोडंसं सांभाळलं पाहिजे. जसं की त्यांच्यात जर बॅड हॅबिट असतील, ड्रिंकिंग, स्मोकिंग, तंबाखू खाणं किंवा गुटखा वगैरे, किंवा लेट नाईट जागरण, टाईट जीन्स घालणं, जास्त एक्सेस यूज ऑफ मोबाईल अँड लॅपटॉप, हे सगळं अवॉइड करणं. आणि हे सगळं करून म्हणजे माहिती आहे ह्याने असं असं होतं, पण तरी ते करतात. त्यांनी रेडी व्हावं की आपल्याला डोनर एग्स किंवा स्पर्म्स घ्यावे लागतील. अरे बापरे. गोष्टी सगळ्या ऐकल्या आणि खूप छान एक्सपिरियन्स होता, सगळं सांगितलं तुम्ही. तुम्हाला काय म्हणजे खरं तर विचारण्यासाठी मी तेवढी लायक नाहीये स्टील, की तुम्हाला काय वाटतं की तुमच्या काय 5 गुड क्वालिटीज आहेत त्यासाठी तुम्ही या क्षेत्रात आहात? ओके, असं बर. 5 गुड क्वालिटी जर स्पेसिफिक असं काही नाही, तो तुम्हाला एक्सपिरियन्स. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आवड. आणि ह्यासाठी इथे येण्यासाठी तुम्हाला जबरदस्त तुमचं डेडिकेशन पाहिजे, खूप डेडिकेशन पाहिजे इथे येण्यासाठी. तुम्हाला तुमचं माइंड खूप कंट्रोल करता आलं पाहिजे. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत तुमचा राग, तुमचा आनंद जेव्हा तुम्ही एम्ब्रिओज बनवत असतात त्यावेळेला तो व्यक्त करता येत, म्हणजे तो कंट्रोल करण्याची पॉवर तुमच्यामध्ये पाहिजे. आणि तुम्हाला खूप ॲडजस्टमेंट करण्याची सवय पाहिजे. रादर ते तुम्हाला करावं लागतं. आणि जरी तुमची तारेवरची कसरत झाली तरी ती करण्याची तुमची तयारी पाहिजे. हे सगळं मी केलंय आणि रादर करते आहे. आणि आय लाईक इट. मला मजा येते, आवडतं. रादर असं खूप स्ट्रगलमध्ये काम करून रिझल्ट देणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्यात असतील तर तुम्ही एम्ब्रिओलॉजिस्ट बनू शकतात. ओके, म्हणजे बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस, ऍडजस्टमेंट, फॅमिली, सगळ्या गोष्टी Yeah. मिळून जर तुम्हाला करायचंय तर या फील्डकडे येऊ शकतात, तुम्ही येऊ शकतात. तुम्हाला आतापर्यंत कोणाला म्हणजे असा प्रसंग माहित नाही, पण कोणाला थँक्यू म्हणायचं का या शोच्या संदर्भात? हो, म्हणजे खूप जणांना मला थँक्स म्हणायचे माझ्या आयुष्यात. अगदी सगळ्यात पहिल्यांदा माझे वडील, माझी आई, माझे भाऊ बहीण, नंतर माझी इकडची फॅमिली, माझे सासू सासरे. माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा मला खूप हेल्प केली आहे. सगळ्यात महत्त्वाचा माझा नवरा आणि मुली, आणि तिथून पुढे जाऊन माझे जावई. आणि काम करताना जे जे कोणी माझ्या बरोबर आले आहेत, ज्यांनी कोणी मला सपोर्ट केला आहे, समजून घेतलं आहे, त्या सगळ्यांना मला थँक्स म्हणायचं आहे. आणि त्या सगळ्यांमुळे मी आज इथे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं थँक्स मला देवाला म्हणायचं आहे. कारण म्हणजे तुला मी आधी सांगितलं की माझं थोडंसं असं आहे, आणि मी असं मानते की मी एक खेड्यातली मुलगी, अगदी कुठल्या कोपऱ्यामध्ये होते, आणि माझ्यासारख्या मुलीला कुणाचंही बॅकिंग नव्हतं. जे लाईक कुणी गॉडफादर, गॉडमदर कुणीच नव्हतं. प्युअर कष्ट करून, स्ट्रगल करून, आणि खूप कष्ट आणि मेहनत करून, इमानदारीत मी इथपर्यंत पोचले. पण हे इथपर्यंत पोचणं सगळ्यांच्या नशिबात नसतं. म्हणजे मला असं वाटतं की फक्त आणि फक्त देवाचा आशीर्वाद माझ्याबरोबर होता, त्याची कृपा माझ्यावर होती, त्यामुळं मी आज इथे आहे. आणि सगळ्यात मोठे आभार मला त्याचे मानायचे आहे. आहेच, देव सोबत होता, तुमचे कष्ट, फॅमिली, खूप गोष्टी सॅक्रिफाईस मी ऐकलंच. मला जास्त शॉकिंग होत्या बऱ्याच गोष्टी, एक्झाम्पल सांगितलेलं, हे सगळं होतंच. तर मला तुम्हाला खूप मनापासून आभार मानायचे तुमचे की आज तुम्ही आमच्यासाठी आलात.
असं असतं की आता बरेच सेलिब्रिटीज आम्ही बघतो किंवा आमच्यासाठी बघायला तेच हिरो, बट कुठेतरी म्हणतो ना आपण की फ्रंटला वेगळे दिसतं आणि बॅकला. तर मला असं वाटतं की रिअल हिरो किंवा खरं काय तर या तुम्ही आहात. तर लोक त्या सेलिब्रिटी सोबत फोटो काढतात, पण मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे की आय एम लकी की मला आईला आज घरी जाऊन मी सांगू शकते की मी आज खूप महत्वाचं एक काम करून आली. सो एक फोटो घेऊयात आपण. नक्की. थँक्यू. VS6 मीडिया या आमच्या ग्रुपकडून तुम्हाला खूप धन्यवाद की तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढून आलात, आणि आम्ही लकी समजतो की तुम्ही मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळाला. खूप छान वाटलं. रादर असे तुझ्यासारखे खूप म्हणजे छोटी मुलं आहेत, यंगस्टर्स आहेत, त्यांना ह्या गोष्टींची कल्पना हवी की फ्युचरमध्ये काय होईल. त्यामुळे त्या लोकांना नॉलेज देण्यासाठी किंवा तुझ्याबरोबर बोलण्याला मला खूप आनंद झाला आणि मला खूप आवडलं. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅम, तुमच्यासाठी आमच्याकडे एक सरप्राईज आहे, तर आपण ते बघूयात. एक लगेच बघूया. माझी आई म्हणजे देव माणूस आहे. खूप असे आहेत लोक जिचे त्यांच्या आशीर्वाद आईला मिळत आहे, आणि अशीच आईने प्रगती करावी अशी मनापासून माझी इच्छा आहे. आणि मी माझ्या 7 जन्माचे पुण्य माझी अशी आई मला लाभली. अजून तिच्या याच्यात ह्याची फ्युचर मध्ये सक्सेस मिळावं तिला अशी अपेक्षा करते मी. ही माझी अत्यंत लाडकी मुलगी, म्हणजे हिने मला म्हणजे जगण्याची दिशा दिलेली आहे माझ्या दोघी मुलींनी. सो क्यूट. नमस्कार, माझं नाव प्रिशा अतुल जोशी आहे. मी संगीता साबणे यांची नात आहे. माझी आजी एक एम्ब्रिओलॉजिस्ट आहे आणि ती खूप कष्टाळू आहे. माझी आजी खूप कष्टाळू आहे आणि मला माझ्या आजीचा खूप अभिमान वाटतो, आणि माझी आजी माझ्यासाठी खूप आदर्श आहे. नमस्कार, मी मिसेस अनया अतुल जोशी. संगीता साबणे माझी आई आहे. माझी आई एम्ब्रिओलॉजिस्ट आहे आणि तिने या क्षेत्रात खूप नाविन्यपूर्ण काम केलं आहे आणि यश मिळवलं आहे. त्याच पद्धतीने तिने घरातल्या जबाबदाऱ्याही पूर्णपणे पार पाडल्या आहेत आणि याचाच स्त्रियांनी आदर्श घ्यावा असं मला वाटतो आणि मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे. हीच ती माझी मुलगी जिच्याविषयी मी तुम्हाला किस्सा सांगितला होता. नमस्कार, मी दीपक लहाडे, संगीताचा मोठा भाऊ. संगीताच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर संगीता प्रथमपासूनच खूप मेहनती आणि चिकाटी, अभ्यासामध्ये प्रचंड हुशार असणारी अशी ती मुलगी होती. 1ली ते 10वी पर्यंत ती प्रथम 5 क्रमांकामध्येच यायची आणि तिच्या त्या अभ्यासाच्या गोडीवरती तिने सायन्स फॅकल्टीमध्ये प्रवेश घेतला. 11वी 12वी सायन्स आणि पुढं तिने ग्रॅज्युएशनही पूर्ण पुढं सायन्समध्ये केलं. सायन्समध्ये पूर्ण ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढं ती पुण्याला स्थायिक झाली. पुण्याला स्थायिक झाल्यानंतर ती रुबी हॉलमध्ये सर्व्हिसला लागली. रुबी हॉलमध्ये सर्व्हिसला लागल्यानंतर तिने त्या ठिकाणी खूप मेहनत, चिकाटी आणि सांगितलेली कामं प्रामाणिकपणे करणं, तिच्या कामावरती लक्ष केंद्रित करणं, ह्या सगळ्या तिच्या गुणांमध्ये तिच्यामध्ये हे सगळे गुण असल्या कारणामुळं काही दिवसानंतर तिला इनामदार हॉस्पिटलमध्ये एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून नोकरीचा कॉल आला. पुढे ती एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून इनामदार हॉस्पिटलमध्ये जायला लागली. तिच्या हाताला त्या ठिकाणी प्रचंड गुण यायला लागला आणि जवळजवळ 95% केसेस ती सक्सेस करायला लागली आणि तिच्या ह्या कामाची ख्याती सगळीकडेच व्हायला लागली. म्हणून मग तिला श्रीरामपूर, अहमदनगर, पुणे या ठिकाणी काम करण्यासाठी बोलवायला लागले. अनेक प्रकारचे गरजवंत की ज्यांना मुलांची गरज आहे, अशा अनेक प्रकारच्या गरजवंतांच्या घरी पाळणा हलवण्याचं काम आहे ते तिने केलेलं आहे आणि तिच्या कार्याला माझी मनापासून सदिच्छा. अशाच प्रकारे तिची उत्तरोत्तर प्रगती हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. हा माझा भाऊ, जे पहिल्यापासून आमचं
खूप चांगलं बॉन्डिंग आहे, खूप चांगलं. ह्याचा म्हणजे मी जसं आधी सांगितलं तसं ह्याचा सपोर्ट मला खूप मिळालेला पहिल्यापासूनच, आणि आय एम प्राऊड ऑफ ऑल माय फॅमिली. मी स्मिता निर्मळ, डॉक्टर संगीता साबणे यांची मोठी बहीण. डॉक्टर संगीता साबणे यांचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचं कारण असं की आज ती डॉक्टर या पदावर पोहोचली त्याला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे. कारण ऐन तारुण्यामध्ये माझ्यावर आलेली वेळ तिने बघितली. ऐन तारुण्यामध्ये चुकीची औषधं आणि चुकीचं मार्गदर्शन यामुळं मला गर्भाशय काढावं लागलं आणि मी अपत्यहीन राहिले. माझं हे तारुण्यातलं अपत्यहीन राहणं तिला पाहवलं नाही आणि ती म्हणाली की ह्याच्यासाठी मी काहीतरी करेल, आणि दैवाने तिला साथही दिली. एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन केलेलं काम, कुठलंही आत्मसमाधानासाठी केलेलं काम हे यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागत नाही. त्याप्रमाणे आज ती यशाच्या शिखरावर पोहोचलेली आहे. माझ्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून तिला जे दुःख झालं होतं, आज ते दुःख दूर होण्यासाठी ती इतर स्त्रियांच्या चेहऱ्यावर आनंद बघते. एखाद्या स्त्रीच्या हातामध्ये असलेलं बाळ आणि तिच्या डोळ्यातला आनंद बघून तिला खूप खूप आनंद होतो आणि काहीतरी आपण यश मिळवलं याचं तिला समाधान मिळतं. ती अशीच यशाच्या शिखरावर पोहोचो आणि मला न मिळालेलं, कधीही न मिळालेलं सुख हे इतरांच्या पदरात तिने टाको आणि इतरांच्या चेहऱ्यावर ते सुख मिळव, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलायला. तिचे उपकार मी तर ह्या जन्मातही नाही फेडू शकत. म्हणजे माझे स्किनचे जर म्हणतात ना, माझ्या कातडीचे जरी कपडे किंवा जोडे करून तिला घातले तरी ते कमीच होतील. एवढं तिच्याबद्दल माझ्या फिलिंग्स आहेत. माझी मुलगी संगीता ही खूपच चतुर आणि हुशार आहे. पहिल्यापासूनच तिला अभ्यासाची गोडी होती. अभ्यासात ती नेहमी पहिल्या क्रमांकानं पास व्हायची आणि पहिल्या क्रमांकानं पास झाल्यानंतर आई घरी आली की आई मला भूक लागली म्हणायची. मी तिला जेवायचं तयार करून ठेवायची. जे मी करून ठेवलेलं असेल ते ती आवडीने खायची. आता ती एम्ब्रॉयडरी म्हणून काम करते आणि इनामदार हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी तिला डॉक्टरची पदवी मिळालेली आहे आणि तिच्या हाताला यश येत आहे. तिच्या हाताला यश आल्यामुळं बहुतेक सगळे पेशंट तिच्याकडेच असतात आणि सगळ्या पेशंटला यश आल्यामुळं ती खूपच बुद्धिमान म्हणून चमकली गेली आणि तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, हीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आणि मागणी. अगेन काय बोलू, हीच व्यक्ती जिच्यामुळे आज मी इथपर्यंत पोचले. तिच्याबद्दल माझ्याकडे शब्दसुद्धा नाही आहेत बोलायला, आणि शब्दसुद्धा कमी पडतील अशी माझी आई आहे. जे माझे सगळेच लोक. संगीता आम्ही 30 वर्ष झाली माझ्याबरोबर आहे. रुबीवालपासनं ते आत्तापर्यंतचा तिचा प्रवास एकदम म्हणजे तसं पहिलं हेक्टिक व्हायचं मला. तिचे ड्युटी आहे ते हेक्टिक व्हायची, पण नंतर जेव्हा मला समजलं ती काय काम करते तेव्हा मी माझ्याकडनं तिला फुल सपोर्ट द्यायला लागलो आणि ऑलवेज मी तिच्याबरोबर असायचो. आणि आता एवढं सगळं आहे, सगळं ते तिच्यामुळेच आहे असं एवढंच म्हणतोय मी. मुलींचं सगळं व्यवस्थित चाललंय आमच्या, आणि दुसरं जावई पण व्यवस्थित सपोर्ट करतात आम्हाला सगळ्यांचे. म्हणजे हे माझं लक आहे की मला ती मिळाली. पूर्ण माझी फॅमिली, सासरची, माहेरची, माझ्या मुली, माझे जावई, माझे नातवंड, जे खूप मी फार खुश आहे त्या लोकांवर, आणि त्यांच्यामुळे आज मी या पदावर पोचले आहे आणि त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी आहे. बस एवढंच सांगू शकते. थँक्यू सो मच. आम्ही आमच्याकडून काही छोट्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे सगळं करताय, जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी किंवा एक पुण्याचं काम इतकं महत्वाचं, त्याचा कम्पॅरेटिव्ह ही गोष्ट काहीच नाही. आमच्याकडून जेवढं होतं तेवढं आम्ही केलं. सो थँक्यू सो मच. आमच्याकडून जेवढं होतं तेवढं आम्ही केलं. सो थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक्स अ लॉट. मलाही खूप खूप आवडलं, खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं. थँक्यू. मी पण तुम्हा सगळ्या टीमला, तुला सगळ्यांना थँक्स म्हणते. स्पेशल थँक्स
स्पेशल थँक्स टू VS6 मीडिया.